Okay, so now in today's lecture we are going to discuss about acid, bases and salts. At the previous lecture we are getting the more information about the physical properties of the acids, and right now we have to see the chemical properties regarding with the acids. So first of all, what do you mean by acids? Acid कोणाला म्हटलं जातं रे? The substances which are sour in taste. बरोबर का? एकदम सिंपल आहे. The substances which are sour in taste. मग आपण आपल्या डेली लाईफमध्ये जर पाहिलं तर खूप साऱ्या प्रकारचे ॲसिड्स आपण ऑब्झर्व करतोय, आहे की नाही? खाण्यापिण्याच्या पदार्थामध्ये ॲसिडचा भरपूर वापर करतोय. जसं की कदाचित लेमन जर आपण कन्सिडर केलं तर ते लेमनमध्ये असलेलं सायट्रिक ॲसिड आहे. त्याच्यानंतर ऑक्झॅलिक ॲसिड टोमॅटोमध्ये असलेलं, टार्टरिक ॲसिड जे की टॅमराईनमध्ये असलेलं, ॲसिडिक ॲसिड ज्याला की अजून काय म्हटलेलं आपण विनेगर, आहे की नाही? सो फूड प्रॉडक्टमध्ये आहेत का थोडीशी सोअर टेस्ट येण्यासाठी जर आपण पाहिलं तर मोस्टली आपण या ॲसिडचा यूज करताना दिसून येतो. ठीक आहे, ओके. तर ॲसिडच्या काही डेफिनेशन किंवा काही प्रॉपर्टीज ज्या होत्या त्या पाहिलेल्या होत्या. अजून काही डेफिनेशन पाहिलेली होती, लाईक इन द फॉर्म ऑफ एन केमिकल टर्म्स, आहे की नाही? केमिकल रिॲक्शनच्या ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड. ॲसिडिक प्रॉपर्टीमध्ये काय होतं, दॅट ब्ल्यू लिटमस टर्न्स इन टू द रेड कलर अँड द रेड लिटमस रिमेन्स ॲज इट इज. रेड लिटमस जर डिप केला ॲसिडिक सोल्युशनमध्ये तर तो ॲज इट इज राहतो, पण ब्ल्यू लिटमस जर त्याच्यामध्ये डिप केला तर तो काय होतो, रेड होतो. हे पण आपण ॲक्च्युली पाहून घेतलेलं होतं. देन आफ्टर दॅट ॲसिड म्हटलं की ज्यावेळेला त्याला आपण डिसोसिएट करतो वॉटरमध्ये, ॲसिडला जर वॉटरचं सोल्युशन जर बनवलं, ॲक्वियस सोल्युशन ऑफ ॲसिड जर बनवलं, इट विल इझिली गेट डिसोसिएट टू प्रोड्यूस H+ आयन. कोणते आयन्स तयार करतात ते H+ आयन, हायड्रोनियम आयन किंवा हायड्रोजन आयन्स ते क्रिएट करतात. हायड्रोजन आयन्स तयार झाले की वी कॅन डिसाईड दॅट देअर मे बी एन ॲसिडिक प्रॉपर्टीज. ओके, बरं. मग आता अशा कशा अजून प्रॉपर्टीज आहेत? हां, तर मग आता त्याच प्रॉपर्टीज आपण अजून डिटेलमध्ये पाहूयात. सम केमिकल प्रॉपर्टीज रिगार्डिंग विथ देम पाहूयात. नेमकं कोणकोणते आहेत त्यामध्ये? जस्ट मिनिट. सो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड्स, लुक ॲट देम. पहिली प्रॉपर्टी काय सांगितलेली याच्यामध्ये? द फर्स्ट प्रॉपर्टी स्टेट्स दॅट ॲसिड्स रिॲक्ट विथ मेटल कार्बोनेट्स. जस्ट मिनिट. ठीक आहे, हां नंबर चुकलं, मी तेच म्हटलं आहे नेमकं काय प्रॉब्लेम आहे. बरं, एनिवे. तर पहिली प्रॉपर्टी काय सांगितलेली आहे? द ॲसिड रिॲक्ट्स विथ द मेटल कार्बोनेट्स अँड मेटल हायड्रोजन कार्बोनेट्स टू फॉर्म अ कार्बन डायऑक्साईड. बरं, आता हा जो ॲसिड आहे पा, हा ॲसिड जर मेटल कार्बोनेट्स बरोबर रिॲक्ट झाला, याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण मेटल बरोबर ती रिॲक्ट पाहिला होता. ॲसिड जर मेटल बरोबर ती रिॲक्ट झाला तर त्यातून हायड्रोजन गॅस रिलीज होतो, हे चेक केलं होतं आपण, बरोबर आहे का? वेन ॲसिड रिॲक्ट्स विथ द मेटल. मग त्याचं एक एक्झाम्पल आपण पाहिलं होतं. घरी असलेले कॉपरचे भांडे, ते कॉपरचे भांडे बऱ्याचदा काय होतात, टर्नआउट होतात, वेगळा कलर तयार करतात. त्यांना क्लीन करण्यासाठी बऱ्याचदा काय केलं जातं, त्याच्यावरती ॲसिड अप्लाय करतात, आहे की नाही? हे ॲसिड अप्लाय केल्याच्यानंतर ते भांडे तर स्वच्छ होतात, परंतु त्यातून काहीतरी गॅस रिलीज होतोय. मग हा गॅस कोणता रे? हायड्रोजन गॅस. त्याच्यासाठी एखादी ॲक्टिव्हिटी पाहिली होती का आपण? बरोबर, हायड्रोजन गॅस रिलीज होतो याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी पाहिली होती. त्याला सोप सोल्युशनमध्ये डिप केलं होतं, पॉपअप साऊंड, आहे की नाही? त्याच्या शेजारी आपण बर्निंग कॅन्डल नेली होती. त्या बर्निंग कॅन्डलला जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये फटाका फुटल्यासारखा आवाज तयार व्हायला लागला. तो पॉपअप साऊंड जो आहे तो क्रिएट करतोय, याचा अर्थ त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस रिलीज होतोय. कारण हायड्रोजन गॅस जो आहे तो चांगल्या प्रकारे बर्न होतो, आहे की नाही? इझिली बर्न होतो. त्यामुळं ते रिॲक्शन आपली एक्सप्लेन करून झाली होती. अजून प्रॉपर्टी पाहू राहिलो होतो आपण मेटल्सच्या. तर मेटलच्या नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलं? ॲसिड रिॲक्ट विथ द मेटल कार्बोनेट्स. ते कोणाबरोबर रिॲक्ट होतो? मेटल कार्बोनेट. मग एक्झाम्पल पाहूयात आपण, त्याशिवाय लवकर लक्षात येणार नाही. तर मेटल कार्बोनेट्स बरोबर ती जर ते रिॲक्ट झाले तर काय तयार होत आहे? टू फॉर्म अ कार्बन डायऑक्साईड गॅस. कसं काय रे? चला चेक करूयात आपण त्याला. ही प्रॉपर्टी आपल्याला अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करायची आहे. बरं, मग एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात, लाईक एन मेटल कार्बोनेट प्लस त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आपल्याला हर्ष? ॲसिड. बरोबर, मेटल कार्बोनेट्समध्ये काय ॲड करणार होतं आपण? ॲसिड्स. आणि त्यानंतर आता यांची रिॲक्शन कंप्लीट झाली, काहीतरी प्रोडक्ट मिळणारच आहे आपल्याला. काय प्रोडक्ट मिळालं रे? सॉल्ट. पण प्रोडक्ट इम्पॉर्टंट नाही मला, याच्यातून मिळणारा गॅस इम्पॉर्टंट आहे. कोणता गॅस रिलीज होतो ना, हे आपल्याला बऱ्याचदा कन्फ्युजन करता. तर लक्षात ठेवा, जर कार्बोनेट बरोबर रिॲक्ट करायला लागलं ना तर नेहमी लक्षात ठेवायचं कार्बन डायऑक्साईड गॅसच रिलीज होणार. कार्बोनेट बरोबर रिॲक्ट व्हायला गेलं तर काय होणार?
कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होणार. ठीक आहे. आणि नुसत्या मेटल बरोबर ती रिॲक्ट व्हायला गेलं तर हायड्रोजन गॅस रिलीज होणार आहे. तर मग याच्यातून कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होतो. ओके. प्लस समटाईम द वॉटर मे आल्सो गेट रिलीज आउट. ठीक आहे. काहीशा प्रमाणामध्ये यातून वॉटरसुद्धा रिलीज होतं आहे. नाव आता हे झालं एक जनरल इक्वेशन, बट एक्झाम्पल घ्यावं लागेल आपल्याला. लुक ॲट दिस. मेटल हायड्रोजन कार्बोनेट्स बरोबर ती ॲसिडला रिॲक्ट केलं तर सॉल्ट प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. म्हणजेच थोडक्यात या दोन्हींवरून पण आपल्याला एक कन्क्ल्युजन मिळालं आहे. दोन्ही रिॲक्शनवरून एक कन्क्ल्युजन मिळालं आहे. काय? मेटल कार्बोनेट बरोबर रिॲक्ट करा किंवा मेटल हायड्रोजन कार्बोनेट बरोबर रिॲक्ट करा. मेटल हायड्रोजन कार्बोनेट काय आलं रे ॲड? नवीन कोण नाही, हायड्रोजन ॲड झाला आहे. ओके. याच्यामध्ये काय झालं? मेटल आला आहे, एक हायड्रोजन आला आणि एक कार्बोनेट ग्रुप आला आहे. कार्बोनेट ग्रुप कसा आयडेंटिफाय करायचा? कार्बोनेट ग्रुपला CO3 असतो. कार्बोनेट ग्रुपला काय असतो? CO3. लक्षात ठेवायचं किंवा लिहून ठेवायचं. कार्बोनेट म्हटलं की जास्त काही डोकं नाही लावायचं. कोण आहे? CO3. आणि मेटलचे तर नाव आपल्याला माहितीच आहेत, आहे का नाही? सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, हे तर बेस्ट एक्झाम्पल आहेत. हां, मग या मेटलमध्ये एक हायड्रोजन एक आपण कार्बोनेट ग्रुप ॲड केला तर एक प्रोडक्ट काहीतरी कंपाऊंड तयार होईल. हेच कंपाऊंड आपण ॲसिडमध्ये टाकलं तर आपल्याला रिॲक्शन कंप्लीट होऊन मिळणार आहे. एकदम इझीवाली आहे. आपल्याला एक्झाम्पल पाहिजे त्यांच्यामध्ये. ठीक आहे. बरं, लुक ॲट द एक्झाम्पल. कोण घेतला रे? Na2CO3, दॅट इज सोडियम कार्बोनेट. आला का रे याच्यात कार्बोनेट? कार्बोनेट ग्रुप कोणता आहे? CO3. कार्बोनेट ग्रुप कोणता आहे याच्यामध्ये? CO3. बरं, त्याच्यात कोणाला ॲड केलं रे? HCl. काय आहे? बरोबर का? म्हणजे मी काय करतोय? कार्बोनेट प्लस ॲसिड. बरोबर आहे का? मेटल कार्बोनेट. मेटल का बरं म्हटलं रे याला? मेटल कार्बोनेट का म्हटलं? कोणता मेटल आहे याच्यामध्ये? सोडियम. दॅट्स व्हेरी गुड. सोडियम हा काय हर्ष याच्यात? मेटल आहे आणि त्याला जोडून कोण आला आहे? कार्बोनेट. म्हणून मेटल कार्बोनेट तयार केला आणि त्या मेटल कार्बोनेटमध्ये आपण कोणाला ॲड केलं? हायड्रोक्लोरिक ॲसिडला. आणि मस्तपैकी रिॲक्शन केली. लुक ॲट दॅट रिॲक्शन अँड वी विल गेट द प्रोडक्ट ॲज. काहीतरी प्रोडक्ट मिळणार आहे आपल्याला. पहा बरं, NaCl. काय रे NaCl? सॉल्ट. हां, सोडियम क्लोराईड हे काय आहे? सॉल्ट. म्हणजे थोडक्यात एक कन्क्ल्युजन माझं क्लिअर झालं आहे. काय? की बाबा मेटल कार्बोनेटवाल्याला जर आपण ॲसिड बरोबर ती रिॲक्ट करायला लावली, पहा बरं का, मेटल कार्बोनेटला जर आपण ॲसिड बरोबर ती रिॲक्ट करायला लावलं तर त्यांच्यापासून आपल्याला सॉल्ट मिळणारच. काय मिळणार आहे आपल्याला? सॉल्ट मिळणार आहे. हे सॉल्ट फॉर्मेशनच्या प्रोसेसला आठवतं का रे आपण काय म्हणत होतो? अरे वा, दॅट्स व्हेरी गुड. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन म्हणत होतो आपण त्याला? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. इज इट क्लिअर? ठीक आहे, एकदम मस्त. तर आपण याच्यामध्ये एक ॲसिड आणि एक काय केलं? कार्बोनेट. मेटल आहे की नाही? मेटल कार्बोनेट आपण त्याला रिॲक्ट केलं, मस्त ॲसिड मिळवलं, सॉरी सॉल्ट मिळवलं. कोणता गॅस रिलीज झाला रे? फिक्स आहे फॉर्म्युला, आहे का नाही? कार्बन डायऑक्साईड रिलीज करायचाच करायचा आहे आपल्याला. आणि प्लस याच्यातून काही प्रमाणात थोडं का ना वॉटर शिल्लक राहणार आहे. सो वी विल गेट द वॉटर ॲज अन बाय प्रोडक्ट. ठीक आहे. ओके. नाव तर रिॲक्शन समजली सगळ्यांना? मग आता यस, हां, रिॲक्शन बॅलन्स नाही. बरं ठीक आहे, बॅलन्स नसली तर ती नंतर आपण बॅलन्स करून घेऊ शकतो. बरं पहा, मग आता बॅलन्स केली आहे. ठीक आहे, हर्षने सांगितलं आणि बॅलन्स झाली का? ओके. हां, रिॲक्शन जर अनबॅलन्स्ड असेल तर आपल्याला ती बॅलन्स करूनच घ्यावी लागणार. हां, पण त्याने एक ऑब्झर्व केलं की रिॲक्शन बॅलन्स नव्हती. करेक्ट आहे, रिॲक्शन नव्हती बॅलन्स. करून घेतली का? या पद्धतीने ती तुम्ही बॅलन्स करून घेऊ शकता टॉईस ऑफ NaCl घेऊन. आपल्याला हे माहितीच आहे की बाबा लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला असलेले जे काही नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, कोण कोण आहेत? सोडियम आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे की नाही? त्याच्यानंतर अजून हायड्रोजन आहे, हां, किंवा क्लोरीन आहे. हे सगळे नमुने. हां, तेच. ठीक आहे, पहा मग टॉईस ऑफ HCl. बरोबर. हां, आता एक अजून रिॲक्शन आपण याच्यामध्ये कन्क्लूड करूयात. हां, कोणती रिॲक्शन? पहा बरं, चेक करा बरं, कोण आहे रे हा? हां, कोण नवीन नाव ॲड केलं रे याच्यात? हायड्रोजन. म्हणजे थोडक्यात हा पण कार्बोनेटच आहे आणि हा पण कार्बोनेटच आहे. फक्त याच्यात अजून ॲड कोण झाला आहे? न्यू मेंबर हायड्रोजन. सो काय नाव दिले याला? सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. आता या सोडियम हायड्रोजन कार्बोनेटला कोणाबरोबर रिॲक्ट करायला लावलं आहे? ॲसिड बरोबर. ओके. अँड वी विल गेट. काय मिळायला पाहिजे रे? काहीतरी सॉल्ट मिळायलाच पाहिजे आपल्याला. काहीतरी सॉल्ट मिळणार आणि प्लस अजून काय काय मिळणार असेल रे याच्यात? कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. सो द फॉर्म्युला विल बी फिक्स, आहे का नाही? लुक ॲट देम. परत एकदा पहिल्यांदा काय करायची? अनबॅलन्स्ड इक्वेशन तयार करून घ्यायचं जनरली, आहे का नाही? जनरली एक अनबॅलन्स्ड इक्वेशन तयार करून घ्यायचं, नंतर त्याला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचा. कारण तुम्ही त्यालाच बरं स्टार्टलाच बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित काही वेळेला मिस्टेक्स होऊ शकतात, आहे का नाही? तर जनरल लक्षात ठेवा की सॉल्ट आपल्याला पाहिजे. सॉल्ट म्हटल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक वेळेला NaClच आठवलं पाहिजे असं काही नाही. हां, कधी कधी MgCl,
त्याच्यानंतर KCl यासारखे पण सॉल्ट तयार होऊ शकतात, डिपेंड ऑन द कंपाऊंड. हे कंपाऊंडवरती डिपेंड आहे. जसं इथं सोडियम हायड्रोजन कार्बोनेट घेतलं आहे, तसंच पोटॅशियम हायड्रोजन कार्बोनेट पण घेता येईल, अजून काय घेता येईल. ठीक आहे. बरं, नेक्स्ट. तर आता बोलल्याप्रमाणे रिॲक्शन जर बॅलन्स नसली तर ती आपल्याला बॅलन्स करून घ्यावी लागेल. हां, बरं. द कार्बन डायऑक्साईड गॅस इज फॉर्म इन द फॉर्म ऑफ ब्रिस्क इफेव्हर्सन्स. याच्यामध्ये काय होतं, अगदी किंचित स्वरूपामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅसच्या काय होतात, इफेव्हर्सन्स म्हणजे थोडक्यात वाफा यायला लागतात. ही जी रिॲक्शन होती आहे का, या रिॲक्शनमधून काय होतात, त्याच्यातून वाफा यायला लागतात. त्या वाफा कुणाच्या असणार आहेत, कार्बन डायऑक्साईडच्या. हे लक्षात ठेवा बरं का, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आजचा जो लेक्चर आहे ना, हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पहा, देन द रॅपिड एस्केप ऑफ स्मॉल बबल्स ऑफ गॅस फ्रॉम द लिक्विड. तुम्हाला हे कशावरून आयडेंटिफाय होणार, तुम्हाला त्या लिक्विडच्या वरच्या बाजूला छोटे छोटे बुडबुडे आलेले दिसतील, छोटे छोटे बुडबुडे आलेले दिसतील. त्या बुडबुड्यातून तुम्ही समजून घ्यायचं की यातून कोणता गॅस रिलीज होतोय, कार्बन डायऑक्साईड. तुम्ही कदाचित कोल्ड्रिंक्स पितो आपण, पहा समटाईम्स, हे का नाही. तर त्या कोल्ड्रिंक्सच्या बॉटलला सुद्धा, कोल्ड्रिंकची बॉटल ओपन जर केल्या तर मोस्टली सुद्धा, किंवा त्याला इव्हन शेक केल्याच्या नंतर सुद्धा जर पाहिलं तर त्यातून सुद्धा बऱ्याचदा इफरवेसन्स तयार होतात, बुडबुडे येतात का त्याच्यामध्ये, हे का नाही. इव्हन कदाचित तुम्ही इनो सॉल्टच्या बाबतीत पण पाहिलं असेल, इनो वॉटरमध्ये ॲड केल्याच्या नंतर त्याचं कसं बुडबुडे तयार होतात, पुढं बबल्स येतात, जस्ट लाईक दॅट. त्याच पद्धतीने यातून सुद्धा रिलीज होतात. म्हणजेच कोणता गॅस रिलीज होता असेल रे त्यातून, कार्बन डायऑक्साईड. रिमेंबर दॅट. ठीक आहे, जाऊयात नेक्स्ट स्लाईडला. हां, काही नोट डाऊन करायचं असलं तर करा, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर ओव्हरऑल या पूर्ण रिॲक्शनमधून आपल्याला एकच कन्क्ल्युजन मिळालं आहे की ॲसिड्स जे आहेत त्या ॲसिड्स मेटलच्याही कॉन्टॅक्टमध्ये येतात, मेटल कार्बोनेटच्याही कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि मेटल हायड्रोजन कार्बोनेटच्याही कॉन्टॅक्टमध्ये येतात. पण फरक एवढाच आहे, त्या जर नुसत्या हायड्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या, नुसत्या मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या तर हायड्रोजन गॅस रिलीज करणार. ठीक आहे, लक्षात घ्या बरं का. मेटल हे नुसत्या ॲसिडच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा ॲसिड हे नुसत्या मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर हायड्रोजन गॅस रिलीज करणार. पण हेच ॲसिड जर मेटल कार्बोनेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर मात्र काय करणार आहेत, ते कार्बन डायऑक्साईड रिलीज करणार. मेटल हायड्रोजन कार्बोनेटच्या बरोबर कॉन्टॅक्टमध्ये आले तरी पण कार्बन डायऑक्साईडच रिलीज करणार. ठीक आहे, स्लाइटली डिफरन्स आहे, वाटल्यास लिहून ठेवा. जर मेटल जर आपला ॲसिड बरोबर ती रिॲक्ट केला तर हायड्रोजन गॅस रिलीज होतोय. ठीक आहे, घेऊ नेक्स्ट स्लाइड. कंप्लीट. ओके, नेक्स्ट स्लाइड. प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड्स चालू आहेत आपल्या, बरोबर. ॲसिड्सच्याच प्रॉपर्टी पाहतोत आपण. इफ एक्सेस ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस, तयार झालेला जो काही एक्सेस कार्बन डायऑक्साईड गॅस आहे, इज पास थ्रू द लाईम वॉटर. कशातून पाठवला तो, लाईम वॉटर. कशातून पाठवला, लाईम वॉटर. चुन्याच्या पाण्यामधून जर आपण पाठवला, देन द व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म. काय तयार होणार, व्हाईट प्रेसिपिटेट. हे लक्षात आलं का रे, प्रेसिपिटेट पहिल्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होतं, आहे का नाही. हां, पहिल्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होतं की केमिकल रिॲक्शन्स होत असताना ते ॲक्च्युली केमिकल रिॲक्शन होती की नाही हे आपण आयडेंटिफाय करतो विथ द हेल्प ऑफ समटाईम द प्रेसिपिटेट विल फॉर्म. कधी कधी प्रेसिपिटेट तयार होतो. काय आहे प्रेसिपिटेट, त्यावेळेला कदाचित लक्षात आलेलं नसला तर आता लक्षात येईन. काय केलं आम्ही, आत्ता जो काही आमच्याकडे गॅस तयार झाला, कोणता गॅस तयार झाला रे, कार्बन डायऑक्साईड. सरळ सरळ आहे, चुन्याचं पाणी घेतलं आणि त्या चुन्याच्या पाण्यामध्ये काय केला, सरळ सरळ चुन्याच्या पाण्यामध्ये आम्ही कार्बन डायऑक्साईड गॅस पास केला. आता तो पास केल्याच्या नंतर आहे का, ते चुन्याचं पाणी जे की प्लेन वॉटर होतं, ते प्लेन वॉटर काय झालं, टर्न इन टू द व्हाईटिश कलर, मिल्की. ते काय झालं, मिल्की झालं, अगदी पांढरं पांढरं दिसायला लागलं.
the white precipitate form first dissolve due to the formation of a soluble salt calcium hydrogen carbonate. का बरं ते मिल्की झालं? बिकॉज इट फॉर्म्स द कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट. काय तयार केलं त्यांनी? कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट. अँड द सोल्युशन बिकम्स क्लिअर अगेन. नंतर ते सोल्युशन परत क्लिअर होते. लुक ॲट देम. आधी क्लिअर सोल्युशन होतं लाईम वॉटरचं, नंतर ते कार्बन डायऑक्साईड पास केल्याच्या नंतर जर पाहिलं तर इट विल टर्न्स मिल्की. कसं काय झालं? रिॲक्शन पाहिजे आहे, पाहूयात रिॲक्शन. अगोदर हे लक्षात आलं काय सांगितलं? जस्ट ओनली आपण काय केलं, त्या क्लिअर लाईम वॉटरमध्ये फक्त कार्बन डायऑक्साईड गॅस पास केला आणि त्यामुळं आपल्याला व्हाईट कलरचा लेअर दिसला आहे, जो की आपण PPT प्रेसिपिटेट म्हणतो. याला काय म्हणतो? त्याला प्रेसिपिटेट. ठीक आहे, ओके. अँड देन इफ कार्बन डायऑक्साईड इज पास फॉर अ लॉंगर टाईम द मिल्कीनेस डिसॲपियर. आणि जर जास्त वेळ जर तुम्ही कार्बन डायऑक्साईड पास करत राहिला त्याच्यात, तर नंतर परत काय होतं? तो मिल्कीनेस डिसॲपियर. थोडा वेळ पास केला तर असं झाला, जास्त वेळ पास केला परत तो काय होतो? त्याचं मिल्कीनेस जे आहे ते लगेच डिसॲपियर होऊन जातं. काही वेगळ्याच प्रॉपर्टीज आहेत पा. ओके. रिॲक्शन आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे? रिॲक्शन. ठीक आहे. समटाइम द क्वेश्चन मे बी आस्क्ड टू यू वाय द क्लिअर लाईम वॉटर गेट्स मिल्की after passing through the carbon dioxide, or you can sometimes the question may ask like that, when the clear lime solution is added with the carbon dioxide solution or carbon dioxide gas, then what kind of an observation you will find? कोणतं ऑब्झर्वेशन मिळणार तुम्हाला? It turns milky. It turns milky. Explain it with the help of reaction. So look at the reaction. What happens there? Calcium hydroxide. It is nothing but the lime water. It is nothing but the lime water. लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा. कॅल्शियम हायड्रॉक्साईड जे आहे ते कॅल्शियम हायड्रॉक्साईडलाच आपण काय म्हटलेलं आहे? लाईम वॉटर म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा. हां, त्या कॅल्शियम हायड्रॉक्साईडला आपण रिॲक्ट केलं आहे. कुणाबरोबर रिॲक्ट केलं आहे? कार्बन डायऑक्साईड. अगोदर रिॲक्शन समजून घ्या, हवं तर नंतर राईटअप करून घ्या, म्हणजे काय होईल? लक्ष लागेल तुमचं. तर कार्बन डायऑक्साईड बरोबर आपण त्याला रिॲक्ट केलं अँड वी विल ऑब्झर्व दॅट. काय नाही, मी लिहायला चान्स देतो नंतर तुम्हाला, आधी समजून घ्या. तर आपल्याला इथं काय प्रोडक्ट मिळाला? CaCO3. काय नाव असलं पाहिजे रे? कॅल्शियम कार्बोनेट. काय मिळालं आपल्याला? कॅल्शियम कार्बोनेट. प्लस याच्यातून काय रिलीज झालं रे? जर असं व्यवस्थित जर विचार केला तर याच्या अगोदर जी रिॲक्शन आपण पाहिली होती, मेटल रिॲक्ट्स विथ द कार्बोनेट, मेटल रिॲक्ट विथ द कार्बोनेट टू फॉर्म, काय तयार होत होतं रे? मेटल आणि कार्बोनेट जर एकमेकांबरोबर ती रिॲक्ट होत होते तर काय तयार होत होतं? ॲसिड्स आणि मेटल कार्बोनेट जर रिॲक्ट होत होते तर काय तयार होत होतं? सॉल्ट, वॉटर आणि, म्हणजे थोडक्यात आता पहा याच्या रिव्हर्स चालली का नाही रिॲक्शन? आपण कार्बन डायऑक्साईडला परत एखाद्या सॉल्ट बरोबर ती जर रिॲक्ट करायला लावलं तर काय तयार होतं आपल्याला? कॅल्शियम कार्बोनेट प्लस आपल्याला काय मिळतंय? वॉटर. ठीक आहे, ओके. सो कॅल्शियम कार्बोनेट व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट तयार करतोय. हा जो काही कॅल्शियम कार्बोनेट आहे, हा कॅल्शियम कार्बोनेट काय करतोय? व्हाईट प्रेसिपिटेट तयार करतो. व्हाईट कलरची तयार होतं, ते दुधासारखं दिसायला लागतं. ठीक आहे, बरं. आणि त्यानंतर प्लस याच्यातून वॉटर पण रिलीज होतं आहे. बरं, नंतर आता हेच तयार झालेलं कॅल्शियम कार्बोनेट जे आहे का ते घेतलं आम्ही, हेच कॅल्शियम कार्बोनेट परत घेतलं. एका वेळेला दोन रिॲक्शन करतोय. पहा, इथून इथपर्यंत एक रिॲक्शन झाली आणि इथून इथपर्यंत दुसरी रिॲक्शन केली. काय केलं पहा, कॅल्शियम कार्बोनेटला परत काय केलं? त्याच्यामध्ये कोणाला ॲड केलं बाळांनो? थोडंसं कार्बन डायऑक्साईड ॲड केलं, प्लस त्याच्यात थोडं अजून काय ॲड केलं? वॉटर ॲड केलं. आणि आता रिॲक्शन होऊन दिली. तर ही रिॲक्शन कंप्लीट झाल्याच्या नंतर पहा, कॅल्शियम कार्बोनेट प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर, वी विल गेट द कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट. आहे की नाही? मग हे आपल्याला याच्यामध्ये मिळत आहे कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट विच इज सोल्युबल इन वॉटर. म्हणजे PPT जो आला होता तो परत काय झाला? डिसॲपियर. ठीक आहे, पहा ना कसा जादूचा प्रयोग आहे. अगोदर ते प्लेन होतं, क्लिअर सोल्युशन होतं. कार्बन डायऑक्साईड पास केला, व्हाईट कलरचं मिल्की झालं. त्याच्यात परत एक्सेस कार्बन डायऑक्साईड टाकला, जादा टाकला जरा, अजून थोडा वेळ चालू दिलं तसंच. थोड्या वेळानंतर परत असं झालं, आधी कलर आला नंतर कलर परत गेला. कळलं? म्हणजे कार्बन डायऑक्साईड जर एक्सेस प्रमाणामध्ये जर तुम्ही ॲड करत असाल तर काय होतं? ते परत डिसॲपियर करतं, कलर परत एकदा डिसॲपियर करतं. रिॲक्शन समजली का? राईटअप करून घ्यायची असली करून घेऊ शकतं. बुकमध्ये ऑलरेडी आहे सगळं, फक्त कदाचित खालीवरती गेलेलं असू शकतं. सो लक्षात हे ठेवा.
दिसतंय ना रे? ठीक आहे, जायचं नेक्स्ट स्लाइडला. आलेले ओव्हरऑल कन्क्ल्युजन जे आहेत ते ओव्हरऑल कन्क्ल्युजन व्यवस्थित लक्षात ठेवायचे. घरी गेल्याच्या नंतर आहेत का, या जे आता नोट्स राईटअप करतोय आपण, याला आहे का फक्त परत एकदा ओव्हरलुक करा, चांगल्यापैकी लक्षात राहील तुमच्या, आहे की नाही. नंतर परत प्रिपेअर करण्याची गरज नाही पडणार आहे. ॲसिडिक आणि बेसिक प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या खूप मस्त आहेत, इंटरेस्टिंग आहेत, आणि त्या फक्त 10th स्टँडर्ड पुरत्याच मर्यादित नाही आहे. तुम्हाला 11th-12th स्टँडर्डला आल्याच्या नंतर आहेत का परत एकदा रिपीटेडली हेच प्रकार आहे. त्याच्यामुळे आतापासूनच हा डाऊट जो आहे किंवा क्लिअर करून घेत चला हे पॉईंट्स. ठीक आहे. ॲसिडच्या प्रॉपर्टीज कळाल्या की बेसिसच्या अगदी एक्झॅक्टली अपोजिट प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळतात. काही प्रॉपर्टीज सेम पण आहेत. बरं, येऊयात नेक्स्ट स्लाईडकडं. ठीक आहे. देन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सम ॲसिड्स. अजून काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत. बरं, आता कोणकोणत्या? अजूनही ॲसिडच्याच प्रॉपर्टीज पाहतोय आपण. तर त्यामध्ये आता नेक्स्ट प्रॉपर्टी काय सांगितलेली ॲसिडची, याच्या अगोदरही काही प्रॉपर्टीज पाहिल्या आणि त्याच प्रॉपर्टीज अजून कंटिन्यू आहेत. सो आपली प्रॉपर्टी नंबर 6 चालू आहे शायद, आहे का नाही. ओके. ॲसिड्स रिॲक्ट विथ द बेसिस. ॲसिड्स रिॲक्ट विथ द बेसिस ऑर अल्कलीज. बेसिसलाच काय म्हणतात रे? बेसिसचे काही एक्झाम्पल आहेत कुणाला माहिती? यस प्लीज. KOH. व्हॉट डू मीन बाय KOH? पोटॅशियम हायड्रॉक्साईड. कोण आहे तो? पोटॅशियम हायड्रॉक्साईड. मग अजून एखादं सांगता येईल का? कॅल्शियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड, बरोबर. कॅल्शियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड. हां, हे काय आहेत बाळांनो? बेसिस आहेत. बेस कसे आयडेंटिफाय करतो रे आपण? ज्यांना शेवटी OH जोडलेलं असतं, बरोबर आहे का? हां, ज्यांच्या लास्टला OH जोडलेलं असतं त्यांना आपण काय म्हणणार आहेत? बेसिस. ठीक आहे. हां, पण OH सेपरेट पाहिजे, त्याला परत O नको आहे. हां, नंतर पुढे एक्झाम्पल येणार आहे आपलं. नाही तर मग CH3COOH हा जर आला तर इट्स अन ॲसिटिक ॲसिड. हां, ठीक आहे. पण OH नुसता सेपरेट आला तर समजून घ्यायचं की इट इज अ बेस. बरं, मग आता आपल्याला अजून रिॲक्शन पाहिजेत. ॲसिड रिॲक्ट विथ द बेस. जर ॲसिड आणि बेस रिॲक्ट केले एकमेकांबरोबरती टू फॉर्म अ सॉल्ट. बरोबर आहे का रे? ऑलरेडी आपण एक्सप्लेनेशन केलं आहे का रे? हे पहिल्या चॅप्टरमध्ये झालेलं आहे थोडंसं, आहे का नाही. Acids react with the bases to form a salt and water. This reaction is called neutralization reaction. This is the neutralization reaction, which is very simple. Look at the common reaction when acid reacts with the bases to form a salt plus water. Another example is there. Sodium hydroxide can react with the. आता दोघं पण जर पाहिले ना ते दोघं स्ट्रॉंग आहेत बाळांनो. HCl सुद्धा स्ट्रॉंग आहे का नाही. हायड्रोक्लोरिक ॲसिड हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, माहितीच आहे आपल्याला. आणि सोडियम हायड्रॉक्साईड सुद्धा कसा आहे? स्ट्रॉंग आहे. दोघंही स्ट्रॉंग पैलवान आहेत. हायड्रोक्लोरिक ॲसिड सुद्धा स्ट्रॉंग आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईड सुद्धा स्ट्रॉंग आहे. दोन्ही पण ॲसिड आणि बेसिस आपण दोघं एकमेकांबरोबरती रिॲक्ट करायला लावलेत. रिॲक्ट केलेत अँड वी विल गेट द प्रोडक्ट ॲज. मग आता हे स्ट्रॉंगवाल्यांनी रिॲक्शन केली आहे, आपल्याला प्रोडक्ट मिळाला आहे काय? सोडियम क्लोराईड, सॉल्ट. कसं असणार आहे सॉल्ट? ॲसिडिक आहे की बेसिक आहे? दॅट्स व्हेरी गुड. न्यूट्रल आहे ते. कसं आहे ते? न्यूट्रल आहे का नाही. त्याच्यात प्रॉपर्टी दोघाच्या नाही, मम्मीची पण नाही पप्पाची पण नाही, आहे का नाही. प्रॉपर्टीज दोघाच्याही नाही, त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्याच आहे, ती न्यूट्रल आहे. ठीक आहे. ओके. अँड वी विल गेट द वॉटर ऑल्सो. यातूनच आपल्याला अजून काय मिळतं आहे? वॉटर सुद्धा. सो इट इज टर्म टू बी अ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. It is termed to be a neutralization reaction. Okay, so property number next one. ही लक्षात राहिली? बरं, नेक्स्ट प्रॉपर्टी. ॲसिड रिॲक्ट्स विथ द मेटल ऑक्साईड. लगेच आठवणार आहे पहा तुम्हाला. ॲसिड रिॲक्ट विथ द मेटल ऑक्साईड. आता आपल्याला ही सवय लागली पाहिजे. हे असले काही नावं आले का त्यानुसार लगेच एखादा एका कंपाऊंड आठवण्याचा प्रयत्न करायचा. मेटल ऑक्साईड, करेक्ट, बरोबर सांगितलं मस्तपैकी. Fe2O3. म्हणजे थोडक्यात एखादा मेटल म्हटल्याच्यानंतर लगेच लक्षात ठेवायचं सोडियम घ्या, मॅग्नेशियम घ्या, पोटॅशियम घ्या, आहे की नाही, ॲल्युमिनियम घ्या, हां, फेरस घ्या. आणि ऑक्साईड म्हटल्यावरती त्याला O2 ग्रुप जोडा किंवा O जोडा. ठीक आहे. बरं, मग या पद्धतीने मेटल ऑक्साईड जर आपण रिॲक्ट केले, ॲसिड रिॲक्ट विथ द मेटल ऑक्साईड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. ठीक आहे. म्हणजे याच्यात सुद्धा सॉल्ट अँड वॉटर तयार होतं आहे. हेन्स
मेटॅलिक ऑक्साइड्स आर सेड टू बी बेसिक ऑक्साइड. म्हणून मेटॅलिक ऑक्साईडलाच काय म्हटलं जातं, बेसिक ऑक्साईड असंही म्हटलं जातं. का बरं बेसिक ऑक्साईड म्हणायचे, चेक करूयात, रिॲक्शन पाहूयात तिथं. बरं, एक मेटल ऑक्साईड घेतला, त्याला रिॲक्ट करायला लावलं कुणाबरोबर ती, दॅट मेटल ऑक्साईड गेट रिॲक्टेड विथ द ॲसिड अँड द प्रोडक्ट इज दॅट सॉल्ट प्लस वॉटर. ठीक आहे. आता ही ओव्हरऑल रिॲक्शन यार, ही जनरल रिॲक्शन आम्हाला लक्षात राहते, बट आम्हाला एक्झाम्पल लक्षात राहत नाहीत, आहे का नाही. सो एक्झाम्पल्स आपल्याला क्रिएट करता आले पाहिजेत. चला, काय नाव असायला पाहिजे रे याचं, करेक्ट. पहा बरं, समोर आल्याबरोबर लगेच फ्लॅश झालं की लगेच नावं कळायला लागलीत. CuO कोण आहे, इट्स अ कॉपर ऑक्साईड. आपल्याकडे घरी तांब्याचे भांडे असतात, झालं होतं एक्झाम्पल याच्या अगोदर पण मी सांगितलं. तांब्याचे भांडे बऱ्याचदा काय होतात, जास्त दिवस असे उघड्यावरती राहिले की ते काय होतात, काळे पडतात. बरोबर आहे का रे. का काळे पडतात, त्याच्यावरती हवेमध्ये असलेला ऑक्सिजन त्याच्याबरोबर रिॲक्ट होतो आणि कॉपर ऑक्साईड नावाचं एक कंपाऊंड तयार होतं, काळे डाग त्याच्यावरती येतात. बरोबर. आता हे काळे डाग आम्हाला काय करायचे आहेत, रिमूव्ह करायचे. काय यूज करणार आहे आम्ही, ॲसिड, जस्ट लाईक अन पितांबरी. बरोबर का, हे की नाही, ॲडव्हर्टायझिंग केल्यासारखं झालं आहे ते. तर आपण त्याला पितांबरी पावडर किंवा सायट्रिक ॲसिड किंवा टार्टरिक ॲसिड कोणतं का ना ॲसिड वापरतात. बऱ्याचदा आई काय करते, ते भांड्यांना घासण्यासाठी का काहीतरी ॲसिडचा वापर करते. चेक करा घरी गेल्याच्या नंतर. ठीक आहे. हां, इवन लिंबूसुद्धा वापरते, म्हणजे सायट्रिक ॲसिड त्याच्यावरती अप्लाय करते. सो कॉपर ऑक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड यांचं काय रिलेशनशिप आहे, काय रिॲक्शन होती यांच्यामध्ये, लुक ॲट देम. वी विल गेट द कॉपर क्लोराईड. काय मिळतं आपल्याला, कॉपर क्लोराईड. ठीक आहे. मग कॉपर क्लोराईड हे काय असलं पाहिजे, सॉल्ट. कॉपर क्लोराईड हे काय असलं पाहिजे, सॉल्ट. लक्षात ठेवायचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन यासारखे नमुने जर त्याच्यामध्ये दिसून आले तर लगेच लक्षात घ्यायचं की ते सॉल्ट आहे. ते काय आहेत, सगळे सॉल्ट आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या. तर मग आता याच्यात क्लोरीन आला आहे, सॉल्ट तयार झालेलं आहे, कॉपर क्लोराईड, प्लस याच्यातून काय मिळालं आपल्याला, वॉटर. सो या पद्धतीने ही रिॲक्शन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. काय, जर मेटल ऑक्साईड आणि ॲसिड रिॲक्ट झाले तर आपल्याला सॉल्ट प्लस वॉटर मिळणार. येस. कुठं, बरं, ते ऑक्सिडेशन स्टेटनुसार लिहिलं आहे. इथं 2 जे लिहिलं आहे का, ते कशामुळे लिहिलं आहे, याच्यात क्लोरीन जर आपण पाहिलं तर क्लोरीनवरती, एका क्लोरीनवरती 1 मायनस चार्ज आहे. मग 2 क्लोरीनवरती किती झाले, 2 मायनस. त्याच्यावरती 2 मायनस चार्ज आहे, याच्यावरती कॉपरवरती कोणते चार्ज असलं पाहिजे, प्लस. प्लस किती, 2. कळलं का, एक्झॅक्टली अपोजिट असतो. याच्यावरती 2 मायनस आले म्हटल्यावर याच्यावर 2 प्लस असलं पाहिजे, कारण प्लस मायनस नेहमी काय करतं, अट्रॅक्शन. प्लस मायनस नेहमी काय करतं, अट्रॅक्शन करतं, आणि ते अट्रॅक्ट करून एक न्यूट्रल कंपाऊंड तयार करतं. ठीक आहे. म्हणून मग जर याच्यावरती 2 मायनस असेल तर याच्यावर 2 प्लस पाहिजेच, त्याशिवाय यांचं कंपाऊंड तयार होईल का. एकावरती 2 प्लस आहे आणि एकावर एकच मायनस आहे, चालन का रे. हे दोघं एकत्रित येऊ शकतात का, नेव्हर. कळलं का. याच्यावरती 2 मायनस असेल तर याच्यावरती 2 प्लस पाहिजेच, तरच ते एकमेकांबरोबर ते येऊन कंपाऊंड तयार करतात आणि चार्ज गायब करतात. चार्ज गायब करतात म्हणजे कसं होतं रे ते, करेक्ट, न्यूट्रलाइज होतात. समजलं. त्याच्यामुळे इथं 2 लिहिलं आहे. ठीक आहे. इथंही पण त्याच पद्धतीने 2. याचं मिनिंग कळालं आहे आपल्याला की याच्यावरती म्हणजे काय रे, ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजनवरती 2 मायनस चार्ज पाहिजे आणि कॉपरवरती 2 प्लस चार्ज पाहिजे. या पद्धतीने ही रिॲक्शन होती. एकदम इझी. आणि क्वेश्चन विचारत चला, अशी जर काही अडचण असेल ना तर बिंदास विचारत चला. एनिवे, काही राईटअप करायचं आहे का याच्यामध्ये. एकदम इझी रिॲक्शन्स आहेत दोन्ही पण. आतापर्यंत जेवढ्या केमिकल प्रॉपर्टीज पाहिल्यात, प्रत्येक केमिकल प्रॉपर्टीज काय करा, एका सेपरेट पेजवरती राईटअप करा आणि मग त्याला मनाने एक्झाम्पल्स जोडण्याचा प्रयत्न करा. एक एक एक्झाम्पल अगोदर क्लिअर करून घ्या. जसजसं सवय लागून जाईल ना तसं हा टॉपिक सगळ्यात जास्त आवडीचा राहील. या चॅप्टरमध्ये समजण्यासारखं खूप आहे, कारण एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की कोण कोणाबरोबर ती रिॲक्ट होतोय आणि काय प्रोडक्ट तयार होतोय, कधी कोणता गॅस रिलीज होतोय हे चेक करायचं. आणि मोस्टली आपल्याला याच्यातून 2च गॅसेसचे रिलीजिंग पाहतोय आपण, एक हायड्रोजन आणि दुसरा कार्बन डायऑक्साईड. आणि वॉटरमध्ये मध्ये येणारच, आहे की नाही. हां, वॉटरला मध्ये येण्याची सवय आहे,
त्याचबरोबर सॉल्ट पण मध्ये मध्ये तयार होतोय. तर ह्या कॉमन काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या. आपण हक्काचे असे 4 ॲसिड 4 बेसेस लक्षातच ठेवायचे की बाबा ॲसिडचे एक्झाम्पल आलं की त्यातल्या त्यात कोणतं घ्यायचं, HCl H2SO4 आहे का नाही. त्यानंतर HNO3 या प्रकारचे काही एक्झाम्पल लक्षात ठेवायचे तुम्ही ॲसिड्समध्ये किंवा CH3COOH. पण त्यातल्या त्यात काय करायचं, शक्यतो रिॲक्ट करण्यासाठी आहेत का स्ट्रॉंगर ॲसिडवाल्यांना सिलेक्ट करायचं. स्ट्रॉंगर ॲसिड जर पाहिलं तर ते इझिली रिॲक्टिव्ड आहेत आहे का नाही. त्यात HCl आणि H2SO4 बेस्ट आहेत. H2SO4 आणि HCl मध्ये सुद्धा HCl जरा रिॲक्शन बॅलन्स करायला इझी जातं. त्यामुळे शक्यतो HCl जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला कोणत्याही रिॲक्शन जे आहे ते अगदी इझिली कन्वर्ट करता येऊ शकतात. आणि तेच जर बेसेसच्या बाबतीत उदाहरण पाहायचं जर झालं तर मग बेसिसमध्ये तुम्ही सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे चांगले लक्षात ठेवायला आहे. तसे तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड पण आहेच आहेत. पण त्याच्यामध्ये त्यांचा फॉर्म्युला काय होता, CaOH ट्वाईस आणि MgOH ट्वाईस, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे रिॲक्शन बॅलन्स करायला थोडं अवघड जातं. पण सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोपे आहेत. NaOH आणि KOH रिॲक्शन बॅलन्स करायला इझी आहेत, मस्त आहेत आणि चांगले रिॲक्टिव्ह आहेत. तयार होणारे जे काही सॉल्ट असतील त्या सॉल्टचे नावं सुद्धा आपल्याला शक्यतो लक्षात ठेवता आले तर वेल अँड गुड. आणि नाही लक्षात आले तर मस्तपैकी खाली सॉल्ट लिहून टाकायचं. नाहीच लक्षात राहिलं तर शेवटी काय करणार आपण, त्याच्या खाली सॉल्ट लिहिणार आहे. बरं, सो कम्प्लीट. बॅलन्स नाही आहे, बॅलन्स करून घ्या. दाखवलं त्यांनी तिथं बॅलन्स कशा पद्धतीने करायचे आहेत त्या. ठीक आहे. काय करावं लागेल रे, 2HCl. सो चेंज करून घ्या त्याच्यामध्ये. रिॲक्शन बॅलन्स नाही आहे, आपण बॅलन्स करून घेतली आहे. हायड्रोजन कमी पडले होते, आपण ते काय केलेले होते, ट्वाईस HCl करून त्या रिॲक्शनला बॅलन्स करून घेतली आहे. ठीक आहे. ओके, लेट्स कम टू द नेक्स्ट वन. सम मोर प्रॉपर्टीज अबाउट द ॲसिड्स. अजून काही प्रॉपर्टीज पाहूयात ॲसिड्सच्या बाबतीत. नेमकं काय काय प्रॉपर्टीज आहेत. ॲसिड्स हॅव कोरोजिव्ह नेचर. कोरोजिव्ह आहे ते काय करतात, बऱ्याचदा पदार्थांना खराब बनवतात, डॅमेज करतात, आहे का नाही. बऱ्याचशा पदार्थांच्या बाबतीत जर ॲसिड जर त्याच्यावरती रिॲक्ट झालं तर ते काय करतात, त्यांना पदार्थांना खराब बनवू शकतात, नासवतात किंवा खराब करतात. बरं, द मिनरल ॲसिड्स कॉज सेव्हर बर्न्स ऑन द स्किन. काही मिनरल ॲसिड जे आहेत, मिनरल ॲसिडमध्ये कोणते, सल्फ्युरिक ॲसिड असेल, हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल किंवा नायट्रिक ॲसिड असेल, हे जे 3 ॲसिड आहेत का, हे मिनरल ॲसिड आहेत बाळांनो. इतके स्ट्रॉंगर आहेत, एवढे स्ट्रॉंगर आहेत की ते जर इवन आपल्या स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर स्किन बर्निंग होती. कळलं का, स्किन बर्निंग होऊ शकते. त्याच्यामुळं याच्यापासून आपल्याला केअरफुल राहावं लागतंय. द मिनरल ॲसिड्स कॉजेस द सेव्हर बर्न्स ऑन द स्किन अँड अटॅक अँड इट अप मटेरियल लाईक क्लोथ. बऱ्याचदा आपल्या कपड्यांवरती जर पडलं तर ते कपड्यांना सुद्धा लगेच जाळून टाकतं, त्याला खाऊन टाकतं किंवा त्याला नष्ट करतं. ठीक आहे. त्यामुळं हे अतिशय डेंजरस आहे. लाकडावर पडलं तर सुद्धा तेच करतं आहे. वूड, देन मेटल स्ट्रक्चर्स अँड स्टोन वर्क. मेटल स्ट्रक्चर्स म्हणजे मेटलवरती सुद्धा ते इफेक्ट करतं आणि इवन स्टोन, खड्यांवरती सुद्धा. आपल्या साध्या फरशीवरती जरी पडलं तरी फरशीला ते व्हाईट कलरचा पॅच पाडतं, लक्षात घ्या. त्यामुळं ते डेंजरस आहे. अँड सो दे आर सेड टू बी कोरोजिव्ह. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे आपण, थोडंसं कोरोजिव्ह म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा ही प्रॉपर्टी. ॲसिड्स आर कोरोजिव्ह इन नेचर. ठीक आहे. बरं, ॲसिड्स आर कोरोजिव्ह इन नेचर. नेक्स्ट प्रॉपर्टी. बरं, ठीक आहे, प्रॉपर्टी संपल्यात. आता सगळ्या प्रॉपर्टीज 2 मिनिटामध्ये सगळ्या परत एकदा रिपीट करूयात. आतापर्यंत कोणकोणत्या प्रॉपर्टीज पाहिल्यात. तर पहिलं सोरिन टेस्ट, बरोबर. दुसरं टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. परत एकदा चेक करा किंवा सगळ्या एका खाली एक राईटअप करून घेऊ शकतात. त्यानंतर ॲसिड सोल्युशन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. दे आर द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, आहे का नाही. त्यातून छानपैकी इलेक्ट्रिसिटी फ्लो होती आहे. देन ॲसिड रिॲक्ट विथ द मेटल. हे महत्त्वाचं होतं. नुसत्या मेटल बरोबर ती रिॲक्ट जर झालं, ॲसिड नुसत्या मेटल बरोबर ती रिॲक्ट झालं तर हायड्रोजन गॅस रिलीज करणार. कोणता गॅस रिलीज करणार आहे, हायड्रोजन गॅस. परत 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 सांगितल्यात पहा मी या प्रॉपर्टीज, खूप साऱ्या वेळा रिपीट झाल्यात आपल्या. नेक्स्ट, जर ॲसिड रिॲक्ट विथ द मेटल कार्बोनेट्स, आताच आपलं एक्सप्लेनेशन करून झालेलं होतं. ॲसिड रिॲक्ट विथ द मेटल कार्बोनेट टू फॉर्म
कार्बन डायऑक्साइड गॅस काय रिलीज करतात ते कार्बन डायऑक्साइड गॅस रिलीज करतात. आजच आपण ही प्रॉपर्टी पाहिली होती. नेक्स्ट ॲसिड रिॲक्ट्स विथ द बेसेस न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे का नाही टू फॉर्म अ सॉल्ट प्लस वॉटर. ते सॉल्ट आणि वॉटर तयार करतात म्हणजेच न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे. 7 ॲसिड रिॲक्ट्स विथ द मेटल ऑक्साईड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. परत एकदा तेच कोरोजिव्ह इन नेचर आहे का नाही ते जर असे कोरोजिव्ह आहेत पा. बरं प्रॉपर्टीज समजल्यात. ॲसिड्सच्या प्रॉपर्टीज पाहिल्यात. काही प्रमाणामध्ये आपल्याला बेसिसच्या समजून घ्यावं लागते. ठीक आहे घेऊया समजून. प्रॉपर्टीज क्लिअर. नंतर वाटल्यास परत एकदा व्हिडिओला पाहू शकतात तुम्ही नंतर राईटअप करून घेऊ शकतात. बरं आता ॲसिड 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 बराच वेळ ॲसिडची माहिती पाहिली पण ॲसिडमध्ये मोस्टली रिॲक्टिव्ह एलिमेंट कोण आहे कोण जास्त रिॲक्ट करतो H+ आयन हायड्रोजन आयन बरोबर का. दॅट हायड्रोजन आयन इज नथिंग बट द हायड्रोनियम आयन. ॲसिडला जर आयडेंटिफाय करायचं म्हणजे ॲसिडची मेन ओळख कोण आहे रे हायड्रोनियम आयन आणि बेसची OH हायड्रॉक्साईड आयन बरोबर का. बेस म्हटलं की त्याच्यातून आपल्याला OH- आयन आठवला पाहिजे आणि ॲसिड म्हटलं की त्यात आपल्याला H+ आयन्स आठवला पाहिजे. सो हां बेसमध्ये मायनस हां. बरं व्हॉट डू ऑल ॲसिड्स हॅव इन कॉमन. प्रत्येक ॲसिड्समध्ये कॉमन काय H+ आयन्स. चला चेक करूयात आपण. वॉटर घेतलं वॉटर ॲज अ सोल्युशन म्हणून घेतलं सॉल्वंट म्हणून घेतलं त्याच्यात मी काही सोल्यूट पार्टिकल ॲड करून राहिलो आहे. कोणाला ॲड केलं रे HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड मी सोल्यूट म्हणून घेतले आणि पाणी मी सॉल्वंट म्हणून घेतलं आणि एकत्रित आणल्याच्या नंतर तयार केलं करेक्ट काय तयार केलं. बरं मग माझ्याकडं एक ॲसिड सोल्युशन तयार होणार आहे पण या ॲसिड सोल्युशनमध्ये एक मजेशीर गोष्ट अशी आहे काय when that hydrochloric acid get inside in the water they will get dissolved and to make a lot of hydronium ions. Is it right? So there will be a chlorine minus ion is also there but that is not important. important काय आहे हायड्रोनियम आयन. ठीक आहे. सो हायड्रोजन आयन जे तयार होतात त्याच्यामध्ये दॅट इज हायड्रोनियम आयन दॅट इज रेफर्ड ॲज एन ॲसिड. ओके तर हे इंडिकेट करतात की द गिवन सोल्युशन मे बी अन ॲसिडिक इन नेचर. सो सेपरेशन ऑफ H+ आयन अँड Cl- आयन इज पॉसिबल इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. त्यांना सेपरेट करण्यासाठी पाण्याची गरज होती. द प्रोसेस इज टर्म्ड ॲज अन आयोनायझेशन. आता हे लक्षात ठेवा या प्रोसेसला काय म्हणायचं आयोनायझेशन कारण पुढं एका चॅप्टरमध्ये परत येणार आहे. काय म्हटलं या प्रोसेसला आयोनायझेशन. व्हॉट डू यू मीन बाय आयोनायझेशन वेन सेपरेशन ऑफ आयन्स सेपरेशन ऑफ आयन्स इनसाइड द सोल्युशन. मग ते वॉटर असेल नाही तर काही असेल. सेपरेशन ऑफ आयन्स हां आयन्स म्हटल्याच्या नंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसवाले कोणते पण. सेपरेशन ऑफ आयन्स म्हटलं का त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसवाले बाजूला करायचे मग त्याच्यात हायड्रोजन असो नाही तर अदर काही असो. ठीक आहे हां नाही असं काही नाही वॉटरमध्येच होतं असं काही नाही काही अजून दुसरे पण सॉल्वंट आहेत पण मोस्ट ऑफ देम सॉल्वंट म्हणून जर मोस्टली आपण यूज करत असाल तर ते कोणतं आहे वॉटर. म्हणून वॉटरला आहे का युनिव्हर्सल सॉल्वंट असंही म्हणतात. वॉटर विल ॲक्ट ॲज एन युनिव्हर्सल सॉल्वंट का कारण बरेचसे जर पदार्थ आपण पाहिले बरेचसे सबस्टन्सेस ते पाण्यामध्ये डिझॉल्व होतात म्हणून. बरं नेक्स्ट येऊयात आपण तेच हायड्रोनियम आयन तेच इथं तयार झालेले हायड्रोनियम आयन ते जर आम्ही रिॲक्ट केले कुणाबरोबर रे वॉटर बरोबर. 2 मिनटं आता लक्ष द्या ही रिॲक्शन जरा इम्पॉर्टंट आहे. काय इथं वरती तयार झालेले हायड्रोनियम आयन हे जर आम्ही अजून पाण्यामध्ये जर डिझॉल्व केले तर काय होतंय H+ आयन या H2O मध्ये अजून ॲड होतात आणि काय तयार झालेलं आहे H3O+ आयन. अरे तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर H2O हा तर न्यूट्रल आहे पहा बरं का मी काय म्हटलं H2O न्यूट्रल आहे का रे याच्यावर चार्ज आहे का नाही. म्हणजे पाण्याला जर स्टेबल व्हायचं असलं तर 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन गरज आहे. 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन भेटला की ते मस्तपैकी येतात आणि स्टेबल होतात बिचाऱ्यांवरती चार्जच नाही. पण त्या दोघांमध्ये अजून एक नवीन ॲड झाला आहे ते म्हणलं मला पण घ्या. कोण रे आता एक्स्ट्रा झालं की नाही रे याच्यावर एक्स्ट्रा झाल्यामुळे याच्यावरती लोड वाढलाय म्हणून याच्यावरती कोणता चार्ज दिला रे आणि याला म्हटलं हायड्रोनियम आयन. काय म्हटलं याला हायड्रोनियम आयन. नुसता H+ असेल तर त्याला हायड्रोजन आयन म्हणणार. पहा फरक काय नुसता H+ आयन असेल तर काय म्हणणार त्याला हायड्रोजन आयन आणि H3O+ आयन असेल तर हायड्रोनियम आयन. हायड्रोनियम
आयन, नाव लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा. ठीक आहे. हे हायड्रोनियम आयन तयार झाले याचा अर्थ ते अजून स्ट्रॉंगर ॲसिड आहे, ते अजूनही ॲसिडच आहे, लक्षात घ्या. म्हणजे ॲसिडला आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला अजून एक जण भेटला. H+ आयनवरून सुद्धा तुम्ही ॲसिड ओळखणार आणि H3O+ आयनवरून सुद्धा तुम्ही ॲसिड ओळखणार. कळालं का? वाटल्यास वरती लिहून ठेवू शकतात. ॲसिड इज इक्वल टू H+ आयन ऑर H3O+ आयन. ॲसिड बरोबर H+ आयनने पण ओळखणार आणि H3O+ आयनने सुद्धा ओळखणार. ठेवलं लक्षात? पहा, रिॲक्शन राईटअप करून घ्या हवं तर. आयोनायझेशनची डेफिनेशन जर करायची असली तर सरळ साधी सिंपल डेफिनेशन, द सेपरेशन ऑफ आयन इज कॉल्ड आयोनायझेशन. मग आयोनायझेशन करण्यासाठी आपल्याला कुठला तरी सॉल्व्हंटची गरजच आहे. मग सॉल्व्हंट म्हणून शक्यतो वॉटर वापरतात. जाऊयात पुढं. Okay, next. This happens because of H+ ions are not stable. कारण हे का बरं घडलं? कारण H+ आयन एकटे जर राहिले ते स्टेबल नाही राहतात, कारण त्याला कोणी ना कोणतरी जोडीदार लागतोय. त्याच्यामुळे ते नेहमी काय करतात, कोणाबरोबर तरी रिॲक्ट होण्याचा प्रयत्न करतात. देन टू इन्व्हेस्टिगेट वेदर ऑल द कंपाऊंड्स कंटेनिंग हायड्रोजन आर ॲसिड्स. आपल्याला एक गोष्ट चेक करायची आहे की whether all the components or compounds containing हायड्रोजन असलेले प्रत्येक कंपाऊंड हे ॲसिड्स आहेत का, चेक करू आपण. द ॲक्वियस सोल्युशन ऑफ एन ॲसिड कंडक्ट्स द इलेक्ट्रिसिटी. द ॲक्वियस सोल्युशन ऑफ ॲसिड म्हणजे ॲसिडचं जर तुम्ही ॲक्वियस सोल्युशन केलं, हे ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय रे? हां, थोडक्यात तुम्ही ॲसिडला वॉटरमध्ये जर टाकलं, आणि त्याचं जर ॲक्वियस सोल्युशन जर बनवलं तर या ॲक्वियस सोल्युशनमधून आपण इलेक्ट्रिसिटी फ्लो करू शकतो. का बरं फ्लो करू शकत असतील? काय कारण असेल सांगा बरं. हां, वॉटरमध्ये जर पाहिलं तर किंवा ॲसिडमध्ये जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली ॲक्टिव्ह एलिमेंट कोण आहे रे त्याच्यात? कोण ॲक्टिव्ह आहे? कोणता चार्ज आहे त्याच्यावर? कळेल आहे का नाही? तर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये. द प्रेझेन्स ऑफ चार्ज पार्टिकल्स कॉल्ड एज एन आयन्स. त्याच्यामध्ये चार्ज पार्टिकल्स असतात आहे का नाही? H+ आयन, OH- आयन किंवा H+ आयन, Cl- आयन यासारखे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असतात की नाही. आणि हे चार्जेस असल्यामुळं त्यातून इलेक्ट्रिसिटी काय होती, इझिली फ्लो होती. दॅट्स वाय दे विल ॲक्ट ॲज एन, नुसतं ॲसिड नाही म्हणत, या ॲक्वियस सोल्युशन ऑफ ॲसिड. कोणतं? हां, इवन आपल्याकडे घरी इन्व्हर्टर असतं, त्या इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये पण आपल्याला ॲसिड वॉटर टाकावं लागतं की नाही रे? ती 15 रुपयांना किंवा 10 रुपयांना ती बॉटल भेटती आणि ते पाणी त्याच्यामध्ये आपल्याला ठराविक कालावधीनंतर ॲड करावं लागतं त्याच्यात. का? त्याचं काय रिझन आहे? ते सुद्धा एक प्रकारचं ॲसिड वॉटर आहे. ठीक आहे. हां, की ज्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला H+ आयन किंवा Cl- आयन किंवा H2SO4 मध्ये H+ आयन आणि SO4- आयन हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. पण ते कोणत्या स्टेटमध्ये आहेत? लिक्विड स्टेटमध्ये. म्हणजे त्याच्यात वॉटर ॲडेड आहे. काय ॲडेड आहे? वॉटर. कारण वॉटर एक प्रकारचं एजंट आहे. वॉटर काय आहे? एजंट आहे. कोणतं एजन्सी करता येते यांना दोघांना फ्लो करण्याचं? ठीक आहे. बरं. हां, H2SO4 काय ॲड केलं जातं? बरं, आपल्याला ॲक्च्युली इलेक्ट्रोलायसिस करायचं आहे किंवा इलेक्ट्रिक करंट जर आपल्याला फ्लो करायचा असला तर प्युअर वॉटरमधून इलेक्ट्रिक करंट काय फ्लो होणार नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये काहीच्या प्रमाणामध्ये आपल्याला ॲसिड ॲड करणं गरजेचं आहे. का? कारण ते एक प्रकारे काय होतं, त्याच्यामध्ये चार्जेस इन्क्रीज करतं. काय इन्क्रीज करतं? चार्ज. मग ते ज्यावेळेला डिझॉल्व होतं त्यावेळेला त्याच्यावरती अपोजिटली चार्जेस तयार होतात आणि त्याचाच फायदा घेऊन वॉटरमधून सुद्धा इलेक्ट्रिसिटी आपल्याला फ्लो करता येते. म्हणून इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसच्या वेळेला आपल्याला त्यांना ॲड करावं लागतं. हां, बरं. अपोजिटली चार्ज पार्टिकल असतात. कॅथोड आणि ॲनोड हे यांच्या एक्झॅक्टली अपोजिट असतात. समजा एखाद्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, मग त्याच्यावरती कॅथोडवरती जर आपण पाहिलं तर त्याच्या अपोजिट चार्जेस तयार होणार. किंवा ॲनोड आहे ना, मग ॲनोडवरती जर पाहिलं तर समजा निगेटिव्ह चार्ज आहे, मग त्याच्याकडे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल ॲड होणार. हे हां, म्हणजे नेमकं कशामुळे होतं हे आपल्याला पुढं आहे ॲक्च्युली. हे जे आहे ना प्रकार तू आता जो विचारला आहेस का, ते आपल्याला याच्या पुढं पाहायचं. इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसच पाहिजे आपल्याला.
डिटेलमध्ये. ठीक आहे, तर त्यावेळेस आपण याला एक्सप्लेनेशन करूयात. पण आता सध्या एक छोटंसं एक ॲक्टिव्हिटी आहे, एक प्रयोग आहे, घरून पण करून पाहण्यासारखा आहे. काय केलं आम्ही याच्यासाठी, सरळ सरळ एका बिकरमध्ये, एका काचेच्या बिकरमध्ये काय केलं आम्ही, काय गोळा केलं आहे, काय घेतलं त्याच्यात डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड सोल्युशन, डायल्यूट HCl घेतलं आहे. डायल्यूट घेतलं आहे म्हणजे काय केलं रे, वॉटर ॲड केलं आहे, वॉटर ॲड केलं आहे, बरोबर. हायड्रोक्लोरिक ॲसिडचं प्युअर सोल्युशन घेतलं होतं कॉन्सन्ट्रेटेड, त्याच्यात पाणी टाकलं, मस्तपैकी काय केलं HCl सोल्युशन बनवलं, जस्ट लाईक अन शरबत. ठीक आहे, हां. आता त्याच्यामध्ये काय केलं, एक रबर कॉर्क घेतला, एक रबराचं बुश घेतलं आहे. रबर मला सांगा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे की बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बॅड कंडक्टर आहे. बरं, त्या रबरमध्ये काय केलं आहे, 2 मी नेल्स ॲड करून दिले, 2 खिळे खोचून दिलेत. ही ॲक्टिव्हिटी व्यवस्थित समजून घ्या. 2 खिळे त्याच्यामध्ये आपण काय केलेत, खोचून दिलेले आहेत. त्यानंतर त्या बिकरला वरच्या बाजूने आता या खिळ्यांना काय केलं, एक तार आपण लावली आहे, एक वायर आपण जोडून दिली आहे, कॉपरची वायर घेतली. कॉपर गुड कंडक्टर आहे की बॅड कंडक्टर आहे, गुड कंडक्टर. ठीक आहे, एक कॉपर वायर आपण याला अशा पद्धतीने इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कनेक्ट करून दिली. वरच्या बाजूने या ठिकाणी काय केलं आहे, एक बॅटरी जोडली आहे. सेल घेतला तरी चालेल, छोटासा सेल घेतला तुम्ही तरी चालेल, एक सेल कनेक्ट करून दिला याला. लक्ष देत आहे, बरं. त्यालाच पुढं आपण एक छोटासा बल्ब लावला आहे किंवा LED बल्ब लावून दिला त्याला. बरं, नेक्स्ट इथं एक स्विच पण टाकलं पॉवर ऑन ऑफ करण्यासाठी. आता चेक करा बरं का बाळांनो, पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये इथं दिसताना बल्ब लो होताना दिसतोय का रे, हां, नेमकं का झाला त्याचं रिझन समजून घ्या. ज्यावेळेला तुम्ही स्विच ऑन करणार, स्विच ऑन केल्याच्या नंतर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ॲसिडिक प्रॉपर्टीज आहेत. काय प्रॉपर्टीज आहेत याच्यात, ॲसिडिक. ठीक आहे, ॲसिडमध्ये जर पाहिलं तर H+ आयन्स असणार की नाही रे, असणार की नाही, Cl- आयन्स असणार की नाही. ओके, म्हणजे थोडक्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस तयार आहेत. कोण तयार आहेत, सो आयोनायझेशन झालं का, इज देअर आयोनायझेशन, सेपरेशन ऑफ आयन इज देअर. सो आयोनायझेशन झाल्यामुळे यांच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस झालेत. आता पॉझिटिव्हवाले निगेटिव्हवाल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार, निगेटिव्हवाले पॉझिटिव्हवाल्याकडे अट्रॅक्ट करणार. मग आता या अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना फ्लो होण्यासाठी इथं मीडियम आहे. कोण मीडियम आहे, हे सोल्युशनच. आणि त्याला कॅरी करण्यासाठी कोण हेल्प करतं आहे, हे 2 नेल्स. दोघं नेल्स एकमेकांना डायरेक्टली चिटकून आहेत का रे, लांब लांब आहेत, एकमेकांपासून लांब आहेत. मध्ये रबर कॉर्क आहे, रबर कॉर्क असल्यामुळं त्यांच्यामधून इथून इलेक्ट्रिसिटी फ्लो होईल का रबरमधून. माझा प्रश्न आहे, 2 मिनटं लक्ष माझ्याकडे द्या. जरी इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली तर या रबरमधून इथून जाईन का, नाही. मग ती ॲक्च्युली जाते कुठून, मला का बरं हे सोल्युशन, हां सोल्युशनमधून. कशातून जात आहे त्या, करेक्ट. म्हणजे मी याच्यामध्ये 2 प्रकार घेतलेत पहा, याच्यातून वाईल की याच्यातून वाईल, हा प्रश्न होता माझा. रबर कॉर्कमधून इलेक्ट्रिसिटी जाईन का, नाही जाणार, ते बॅड कंडक्टर आहे. म्हणजे वाहण्यासाठी त्याला दुसरी जागा आहे. मग खरंच त्यातून वाहत आहे की नाही हेच तर चेक करायचं होतं ना आम्हाला. बाकीचं सर्किटचं आम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्यासाठी आहेच ती, कारण हे कंडक्टर आहे, हे कंडक्टर आहे, हे कंडक्टर आहे, सगळे कंडक्टरच आहेत. फक्त इथं बॅड कंडक्टर म्हणून कोणाला यूज केलं होतं, रबर कॉर्क. आणि दुसरं जे सोल्युशन वापरलं होतं ते सोल्युशन गुड कंडक्टर आहे की नाही हेच तर चेक करायचं ना, बरोबर. सोल्युशन जे आहे ते सोल्युशन ॲक्च्युली गुड कंडक्टर आहे की नाही हेच चेक करू राहिलो आपण. तर काय केलं, ज्यावेळेला स्विच ऑन केलं, स्विच ऑन केल्याच्या नंतर मला असं जाणवलं की बाबा बल्ब तर लागला आहे, याचा अर्थ यातून करंट फ्लो होत असणार. मी विचार केला की ॲक्च्युली करंट कसा फ्लो होतो आहे, तर हे जे सोल्युशन आहे या सोल्युशनमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस तयार होत आहेत. हे चार्जेस काय होतात, हे फ्लो होत आहेत पावर का, थ्रू दिस मीडियम. कोणत्या सोल्युशनमधून, त्या सोल्युशनमधून फ्लो झाले की ते काय करणार आहेत, निगेटिव्हवाले जे काही पार्टिकल्स आहेत ते निगेटिव्हली पार्टिकल्स जे आहेत ते मस्तपैकी याच्यातून फ्लो होणार, मस्तपैकी इकडे येणार आणि या पॉझिटिव्हवाल्याकडे अट्रॅक्ट होणार. कोणाकडं, त्या 2 खिळे जे आहेत त्या 2 खिळ्यांमध्ये 2 अपोजिट चार्जेस तयार होतात, एकावरती प्लस आणि एकावरती मायनस. कळलं का, हां. मग निगेटिव्हवाला नेहमी पॉझिटिव्हवाल्याकडे अट्रॅक्ट करतोय, पॉझिटिव्हवाला निगेटिव्हकडे अट्रॅक्ट करतोय. मस्तपैकी हे फ्लो व्हायला लागलेत आणि फ्लो होण्यासाठी मीडियम कोणतं यूज केला आम्ही, करेक्ट. कळलं का, म्हणून याच्यात लाईट लागलाय. आता मला एक सांगा, हे आपण सोल्युशन ओतून दिलं आणि नुसतं पाणी ओतलं याच्यात, बल्ब लागल का, लागल का, अजिबात नाही. परत एकदा ओतून द्या आणि नुसतं प्युअर ॲसिड घ्या, लागल का, नाही. प्युअर ॲसिडमध्ये सुद्धा लागणार नाही, प्युअर वॉटरमध्ये पण लागलं नाही. मग कशात लागला, डायल्युटेड. का डायल्युटेड, कळलं का, कारण ॲसिडला बिचारायला रिॲक्ट करायला किंवा सेपरेट व्हायला मीडियम पाहिजे ना. अरे माझ्या चार्ज तयार करायचं आहे मला मीडियमच नाही दिलं, कसं काय चार्ज तयार करणार मी. ओके, म्हणजे ॲसिडला त्याचे ॲक्टिव्हिटी दाखवण्यासाठी त्याला कोणीतरी पाहिजे की नाही.
आता मला टीच करायचं आहे आणि माझ्या समोर जर तुम्हीच नसाल तर मी ॲक्टिव्ह होईल का? नाही होणार, हे की नाही? हां, म्हणजेच थोडक्यात इथं सुद्धा यांना ॲक्टिव्ह होण्यासाठी काहीतरी मीडियमची गरज आहे. मग ही मीडियम म्हणून कोणाला वापरला आपण? ॲसिडला. सो याच्यावरून मला कन्क्लुजन एक मिळालं, ऑल द काइंड ऑफ ॲन ॲसिड्स आर द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन द डायल्यूट फॉर्म. इन द, कळलं का? डायल्यूट फॉर्ममध्ये किंवा ज्या वेळेला त्याच्यात डिसोसिएट होतं आहे त्याच वेळेला इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस कंप्लीट होणार. समजलं का? ठीक आहे. बरं, नाव लुक ॲट हिअर. इन दिस केस काय घेतलं रे इथं? सोल्युशन चेंज केलं आहे. कोणतं सोल्युशन घेतलं? ग्लुकोज सोल्युशन, शुगर सोल्युशन घेतलं थोडक्यात. मग शुगर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी? नो, इट इज अ बॅड कंडक्टर. अरे साधं सिंपल साखरेचं पाणी घेतलं आणि त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होती का चेक केलं, बल्ब तर लागलाच नाही आमचा. अरे मग रबर फॉल्टी आहे का? नाही यार, ते सोल्युशनच फॉल्टी आहे. त्यात आयन्सच क्रिएट नाही झाले, आहे की नाही? त्याच्यात आयन्स क्रिएटच झाले नाही, त्यामुळे याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार नाही आहे. बाकी तर सगळी असेंब्ली ॲज इट इजच होते आमची, फक्त आम्ही सोल्युशन चेंज केलं होतं. क्लिअर झाला पॉईंट? इवन डायग्रामसुद्धा डोक्यात बसली का रे? जर ट्राय करायचं किंवा ड्रॉ करायची म्हटली तर ती करता येऊ शकते का आपल्याला? नंतर करता येऊ शकते. ठीक आहे, येस. काय काय? हां, हां, सायट्रिक ॲसिड ॲक्च्युली बरं का, सायट्रिक ॲसिडमधून सुद्धा बल्ब ग्लो होईल का? प्रश्न आहे त्याचा. हो, होईल, पण फक्त काय लोएस्ट कॅपॅसिटीवाले आपल्याला यूज करावं लागतील, कारण सायट्रिक ॲसिड इज नॉट अ स्ट्रॉंगर ॲसिड, आहे का नाही? त्यामुळं सायन्स एक्झिबिशनमध्ये कधी कधी काही वेळेला मुलं आहेत का मॉडेल तयार करतात. ते मॉडेल तयार करताना सुद्धा आहेत का मोस्टली सायट्रिक ॲसिड वगैरे ते पण प्रयोग करून दाखवतात. हां, बल्ब ग्लो होतो त्याच्यावर, पण लो कॅपॅसिटीवाला बल्ब, कारण त्याच्यातून एनर्जी जी क्रिएट होणार ती खूप कमी होणार आहे का नाही? त्याच्यामुळं हायेस्ट व्होल्टेज असलेला किंवा वॅटेज असलेला बल्ब आपण त्याच्यावरती ग्लो करू शकत नाही आहेत. जेवढं आपण ॲसिड स्ट्रॉंगर वापरणार ना तेवढं इलेक्ट्रिसिटी जास्त फ्लो होणार. कळलं का? तसं जर असतं तर मग इन्व्हर्टरमध्ये आपल्याला सायट्रिक ॲसिड वापरून चाललं असतं, आहे की नाही? बरं, हे कळालं आहे का? हां, नंतर हवं तर तुम्ही नंतर पिक्चरियल डायग्राम्स जे आहेत त्यानंतर घरी ड्रॉ करा. हां, किंवा इवन फोटो जरी काढून घ्यायचा असला तरी काढून घेऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही. वाटलं तुम्हाला तर करू शकतात, अदरवाईज ग्रुपवरती पेड व्हिडिओज आहेत आपले, करू शकतात ॲज युअर विश. जाऊ पुढं नेक्स्ट स्लाईडला. फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट वी कन्क्लूड दॅट, आत्ताच कन्क्लुजन घेतलं आहे, समजलेलं पण आहे सगळ्यांना. कन्क्लुजन काय आहे? हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड सच ॲज ग्लुकोज अँड अल्कोहोल आर नॉट ॲसिड. हायड्रोजन आहे म्हणजे सगळेच कंपाऊंड ॲसिडिक आहेत का? नाही. ग्लुकोज आणि अल्कोहोल हे काय ॲसिड नाही आहेत, बिकॉज दे डू नॉट डिसोसिएट इन वॉटर, कारण ते वॉटरमध्ये डिसोसिएट होत नाहीत आणि प्रोड्यूस करत नाहीत H+ आयन. ठीक आहे, त्याच्यामुळं ग्लुकोजमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये, नाही तर अल्कोहोल घेतलं आणि चार्जिंग झालं, इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायला लागलं, असं होतं. हां, नाही, त्यातून होऊ शकत नाही आहे, लक्षात ठेवा. इट इज अ बॅड कंडक्टर्स. हां, डायल्यूट झाल्याशिवाय पास नाही करणार. मग मी तेच सांगितलं ना, डायल्यूट होणं म्हणजे डायल्यूट करण्यासाठी वॉटर हे एक प्रकारचं एजंट झालं. एजंट आल्याशिवाय आम्हाला कोणाला काही करता येणार नाही. आम्ही डायरेक्टली जाऊ शकत नाही, आम्हाला एजंटची गरज आहे. कळलं? ॲसिड काय म्हटले? आमच्यात फ्लो होण्याची कॅपॅसिटी आहे, पण कधी? आम्हाला एजंट मिळाला तर. ठीक आहे, जसं की कदाचित तुमच्यामध्ये पण कॅलिबर्ड आहे, तुम्ही खूप हुशार पण आहात, तुम्हाला समजतं आहे पण सगळं, पण विदाऊट प्रॉपर गायडन्स तुम्ही कदाचित काही गोष्टी लवकर अंडरस्टँडिंग करू शकत नाहीत. म्हणजे तुमच्यासाठी एक प्रकारे आम्ही ॲसिड झालोत, आहे का नाही? मिनिंग लक्ष देत आहेत का? आणि आमच्यासाठी सुद्धा तुम्ही एक प्रकारे एजंट आहात. हां, कारण आम्ही जी काही माहिती देतो आहे ती तुम्हाला तुमच्या थ्रू तुम्ही कोणाला तरी पास आउट करणार आहेत. नाही तर ती काहीच कळणार नाही, फ्लोच होणार नाही आहे. म्हणजे दोघांचं इंट्रॅक्शन याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. कळालं का? नेक्स्ट पॉईंटकडे वळूयात आपण. ॲसिड्स डू नॉट शो ॲसिडिक बिहेवियर इन द ॲब्सेन्स ऑफ वॉटर. आताचा प्रश्नाचं उत्तरच तेच आहे, बरोबर आहे का रे? ॲसिड हा वॉटरशिवाय त्याची ॲसिडिटी दाखवू शकतो का? त्याचे कॅरेक्टर दाखवू शकतो का? नाही. माझ्यासमोर जर तुम्ही नसलात तर मी कितीही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला तर ते तेवढं पॉवरफुल होणार नाही, जेवढं की आता इंट्रॅक्शन चालू आहे. तुम्ही माझ्याशी इंट्रॅक्ट करतात, मी तुमच्याशी इंट्रॅक्ट करतो आहे, त्याच्यामुळे आपल्या प्रॉपर्टीज छान चालू आहेत. पण कदाचित तुम्ही गेलात आणि मी एकटाच जर टीच करायचं म्हटलं तर मला तेवढं पॉवरफुली डिलिव्हर करता येणार नाही आहे, बरोबर आहे का?
म्हणजे ॲसिडच्या प्रॉपर्टी या कुणाच्या प्रेझेन्समध्ये दाखवू शकतो? करेक्ट, बरोबर आहे का? वॉटर असलं तर त्या ॲसिडला इम्पॉर्टन्स येणार आहे. ॲसिड्स डू नॉट शोज द ॲसिडिक बिहेवियर इन द ॲब्सेन्स ऑफ वॉटर. ठीक आहे, वॉटर किंवा उदाहरणार्थ मीच नसलो तर तुम्ही इथं येऊन मी जर किती व्हिडिओ लावून दिला त्याला उपयोग आहे का? नाही, कदाचित नाही राहणार. तसं तर मग नेटवरती सगळीकडे व्हिडिओज वगैरे खूप अवेलेबल आहेत, पण एवढे व्हिडिओज अवेलेबल असताना सुद्धा आपण क्लासेस करतोय. का करतोय? त्याचे कारण काय आहे? म्हणजे एक प्रकारे आपल्याला त्याच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्टची गरज आहे का नाही? ॲसिड आणि वॉटर एकत्रित आल्याशिवाय त्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार नाही आहे का नाही? आपले डाऊट्सही क्लिअर होणार नाही आहेत. बरं, इन ॲब्सेन्स ऑफ वॉटर अ सबस्टन्स विल नॉट फॉर्म हायड्रोजन आयन. In absence of water, a substance will not form an hydrogen ion and hence will not show its acidic behavior. आता तेच पाहिलं आपण, पाणी नसलं तर H+ आयन तयार होणार नाही आणि तो ॲसिडिक बिहेवियर दाखवणार नाही. बरं, एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय करायचं त्या ॲक्टिव्हिटीसाठी? टेक 0.5 ग्रॅम ऑफ कॉपर क्लोराईड. बरोबर का? टेक 0.5 ग्रॅम ऑफ कॉपर क्लोराईड. काय असलं पाहिजे? ॲसिड की बेस? सॉल्ट असलं पाहिजे. कॉपर क्लोराईड सॉल्ट. हां, पुढं सॉल्ट दिलंच होतं. क्लोराईड आलं म्हटल्याच्यानंतर लगेच कळलं पाहिजे Cl आलं, सॉल्ट असणारच. बरं, इन अ टेस्ट ट्यूब ॲड टू इट फ्यू ड्रॉप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड मीन्स सल्फ्युरिक ॲसिड. सो कॉन्सन्ट्रेटेड सांगितलं आहे, डायल्यूट म्हटलं आहे का? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ॲड करायला लावलं आहे. कुणामध्ये? सॉल्टमध्ये. टेस्ट द गॅस. टेस्ट द गॅस इव्हॉल्व विथ द वेट अँड ड्राय लिटमस पेपर. त्याच्यावरून काय करा? लिटमस पेपर त्याच्यावरती मांडा. सोल्युशन तयार होईल की नाही? काय? बरं, चेक करूयात लगेच. ॲक्टिव्हिटी चेक करू आपण मस्तपैकी, एकदम इझी. याच्यावरती क्वेश्चन आहे, तुम्हाला विचारलं जाईल 101%. लिटमस टेस्ट वेटच का करायचा? लिटमस पेपर वेट का करायचा? किंवा ड्राय लिटमस काय प्रॉब्लेम करणार आहे? इथं काय म्हटलं आहे तुम्हाला? वेट लिटमस पेपर पण यूज करायचा आहे आणि कोणता यूज करायचा आहे? ड्राय लिटमस पेपर पण. दोन्ही ट्राय करून पाहिजेत, वेट लिटमस पण आणि ड्राय पण. काय फरक होतोय ना चेक करा. लय मस्त ॲक्टिव्हिटी आहे, एकदम इझीवाली आहे आणि लक्षात ठेवा क्वेश्चन राहू शकतोय. बरं, एक सोल्युशन घेतलं आहे मी, एक टेस्ट ट्यूब घेतली आहे, त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हटलं. वॉटर ॲडेड आहे का? काय ॲड करू वरती आता? हां, थांबा, वर तुम्ही बेंडिंग ट्यूब लावली आहे. एक आपण काय केलेलं होतं? स्टॉप कॉर्क लावून दिला आहे, त्याला मस्तपैकी रबर कॉर्क लावला आहे. एक बेंडेड ट्यूब पास आउट केली, त्याच्यावरून कॉपर क्लोराईड टाकलं. क्रिस्टल आहेत कॉपर क्लोराईडचे, ते क्रिस्टल त्याच्यात टाकले, डिझॉल्व करून घेतले मस्तपैकी. आता कॉपर क्लोराईड आणि सल्फ्युरिक ॲसिड यांचं सोल्युशन झालं आहे. अजूनही आम्ही पाणी ओतलेलं अजिबात पाणी नाही त्याच्यात. रिॲक्शन तर कंप्लीट होणार आहे. आता रिॲक्शन कंप्लीट झाल्याच्या नंतर काय रिॲक्शन होईल? CuCl2 H2SO4, वी विल गेट द CuSO4. कॉपर सल्फेट मिळालं आपल्याला, HCl पण मिळालं आपल्याला. कॉपर सल्फेट आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये मिळालं आहे. रिॲक्शन आपण बॅलन्स करून घेतली आहे. कोणता गॅस रिलीज झाला याच्यातून? हो, ट्वाइस ऑफ HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड गॅस तयार झाला. हां, हायड्रोक्लोरिक ॲसिड गॅसेस फॉर्ममध्ये तयार झालं आहे, लक्षात ठेवा. यस, ही रिॲक्शनमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड जो आहे तो कोणत्या स्टेटमध्ये गेला आहे? गॅसियस स्टेटमध्ये. हो, गॅसियस स्टेटमध्ये पण तो फॉर्म होतो, म्हणूनच सांगितलं. यातून कोणत्या गॅसेस रिलीज झाल्या बाळांनो? हायड्रोक्लोरिक ॲसिड. हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या गॅसेस बाहेर चालल्यात. पहा बरं का, माझी ॲक्टिव्हिटी काय चालू आहे, लक्ष व्यवस्थित द्या, काहीच राईटअप करू नका. 2 मिनटं. हायड्रोक्लोरिक ॲसिडचे आहेत ना, ते यातून रिलीज होऊ राहिलेत. आता रिलीज होणाऱ्या ह्या हायड्रोक्लोरिक ॲसिडला चेक करायचं की ते ॲसिड आहे की बेस आहे. काय चेक करायचं आहे? ठीक आहे, पण बाहेर काय चालल्यात? गॅस, वेपर्स. मला चेक काय करायचं आहे? ॲसिड आहे का बेस. कसं चेक करणार रे? इंडिकेटर. कोणतं इंडिकेटर वापरणार? लिटमस. लिटमस पेपरमध्ये आहेत का? आता माझ्याकडे 2 लिटमस पेपर दिलेत. ठीक आहे, रेड अँड ब्ल्यू नाही. मी समजा आता ॲसिड इंडिकेट करण्यासाठी आपल्याला काय ॲसिडच्या प्रॉपर्टीवरून लक्षात आहे. कोणतं लिटमस कशा कलरमध्ये टर्न होतं रे? ब्ल्यू लिटमस टर्न रेड. बरोबर, मी फक्त ब्ल्यू लिटमसच घेतला. बाळांनो, माझ्याकडे ब्ल्यू लिटमसचे 2 कागद आहेत, 2 स्ट्रिप आहेत. एक मी ड्राय करून घेतली, एक काय केली? ड्रायच घेतली, कोरडीच घेतली, आणि एक पाण्यात भिजवून घेतली. प्रश्न काय पहा बरं का, एक पाण्यात भिजवलेला लिटमस घेतला आणि एक कोरडा लिटमस घेतला.
आता चेक करा. ठीक आहे, कोणता घेतला पहिला? ड्राय लिटमस पेपर. ठीक आहे, पहिला लिटमस कोणता आहे? ड्राय. बाळांनो व्यवस्थित केअरफुली लक्ष द्या बरं का याच्याकडे. आता ड्रायवाला लिटमस काही कलर चेंज झाला का? अरे ब्ल्यू तर टर्न व्हायला पाहिजे रेडमध्ये, ब्ल्यूवाला रेड व्हायला पाहिजे. अरे हायड्रोक्लोरिक ॲसिडचे गॅसेस चालल्यात. हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हटल्यावरती ॲसिडिक येते. ॲसिडच्या कॉन्टॅक्टमध्ये लिटमस आल्याच्या नंतर त्याचा कलर चेंज व्हायलाच पाहिजे, पण नाही झाला. 2 मिनटं. आता मॉइस्ट घेऊयात. आता ओला घेतला. ठीक आहे, ओला घेतला आपण. बरं हां, ती प्रोसेसला परत रिटर्न येतोय. आता नंतर एक्सप्लेनेशन करतो, परत रिटर्न जाऊयात. मॉइस्ट लिटमस घेतला, ओला करून घेतला, पाण्यात बुडवलेला. आता चेक करा. बरोबर का? का काय झालं नेमकं? रिझन कळलं पाहिजे आपल्याला. ज्यावेळेला तुम्ही मॉइस्ट लिटमस पेपर त्याच्यात टर्न करून घेतायत तो मॉइस्ट लिटमसमध्ये काय होतं आहे? हायड्रोजन आयन्स कॅन नॉट एक्झिस्ट अलोन. हायड्रोजन आयन म्हटले मी एकटा नाही जाणार, मी एकटा नाही जाणार, मला कोणतरी मीडियम एजंट पाहिजे. एजंट कोण आहे? कळलं का? विदाऊट एजंट मी काय ट्रॅव्हल करणार नाही आहे. सो हायड्रोजन आयन कॅन नॉट एक्झिस्ट अलोन. ते काय एकटे जाऊ शकत नाही आहेत. दे विल ऑलवेज कंबाईन विथ द वॉटर. नेहमी ते कोणाच्या सोबतीने राहणार आहेत? कळलं का? सो दे विल ऑलवेज कंबाईन विथ द वॉटर अँड फॉर्म हायड्रोनियम आयन. कोणता आयन तयार करणार ते? हायड्रोनियम आयन, H3O+. काय म्हटलं याला? कोणते आयन म्हटलेत? हायड्रोनियम आयन. बरोबर आहे का रे? मला सांगा, हायड्रोनियम आयन हे ॲसिडिक आहेत का रे? यस. आपण ॲसिडला आयडेंटिफाय करण्यासाठी एकतर H+ आयन्स किंवा हायड्रोनियम आयन्स आपण याच्यामध्ये आहे 10 मिनिट्स. H3O+ आयन्स दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे की नाही? ओके, सो लुक ॲट दॅट रिॲक्शन. काय झालेलं आहे कळलं का? मगाशीची रिॲक्शन आली का परत? H+ आयन आमची इथं तयार झालेत, पण त्याला कॅरी करणारा कोणी एजंट भेटला नव्हता आधी. नंतर एजंट भेटला कोणता? आणि मगच त्यांनी त्याच्या प्रॉपर्टीज दाखवल्या, तोपर्यंत दाखवलेल्या नाही. सो रिझन क्लिअर झालं का? ड्राय लिटमसच्या बाबतीत कळलं का? ठीक आहे का? स्लाईड परत माघारी घेऊ, लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, ओके. बर, अजून 10 मिनिट्स आहेत. कंटिन्यू करायचं आहे का? सरांनी ॲक्च्युली 2 घंट्याचा लेक्चर टाकला होता. सो अजून 5 मिनिट्स. हां, 5 मिनिट्स ओनली. बेसिस अँड प्रॉपर्टीज ऑफ बेसिस. सगळ्या नाही जरी झाल्या तर थोड्याफार होऊन जातील कदाचित अजून. बेसिस. व्हॉट इज बेसिस? करेक्ट, बिटर इन टेस्ट. बेसिस विच इज सोल्युबल इन वॉटर. जे वॉटर सोल्युबल आहेत का, त्या वॉटर सोल्युबल असलेल्या बेसिसला काय म्हणायचं? अल्कली. हां, हे महत्त्वाचं आहे. वॉटर सोल्युबल असलेल्या बेसिसला काय म्हणणार? अल्कली. पाण्यात जे विरघळतात बुवा, सगळेच बेसिस पाण्यामध्ये विरघळतात का? नाही, अजिबात नाही. सगळेच बेसिस वॉटर सोल्युबल नाही आहेत. म्हणजे सगळेच बेस हे अल्कली आहेत का? नाही. सम ऑफ द बेसिस दॅट आर वॉटर सोल्युबल विल ॲक्ट ॲज अन अल्कलीज. असे बेसिस जे की होतं काय आहेत? वॉटर सोल्युबल आहेत, त्यांना आपण काय म्हणणार आहेत? अल्कली म्हणणार आहेत. बरं, देन मग कोण आहेत रे असे वॉटर सोल्युबल नमुने पाण्यात डिझॉल्व होतात असे? सोडियम हायड्रॉक्साईड बेस्ट आहे, चांगला आहे बिचारा, आहे की नाही? कायम हाच लक्षात ठेवायचा आपल्याला. हां हां, सोडियम हायड्रॉक्साईड नंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड एक आहे. ठीक आहे, लुक ॲट देम. कसा दिसतोय? पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH. ठीक आहे. हां, अमोनियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. बरं, याच्यावरून आपल्याला त्यांच्या स्टेट पण कळाल्या. सॉलिड स्टेट, सॉलिड स्टेट, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट. ठीक आहे, ओके. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड सॉलिड स्टेटमध्येच आहे. हे सगळे बेसिस होते. हे सगळे काय होते? बेसिस होते. आणि जे की इझिली वॉटरमध्ये ते सोल्युबल पण होतात, पाण्यामध्ये ते इझिली सोल्युबल पण होतील, अशा प्रकारचे बेसिस आहेत. बरं, classification of acids and bases depending on the number of H+ ion. H+ means acid and OH- means ओके. आता आपल्याला यांचं क्लासिफिकेशन करायचं. क्लासिफिकेशन काय नाही यार, सगळं पार्ट आहे, तुम्हाला अगदी इझिली लक्षात आहे. कोण आहेत रे यांचे क्लासिफिकेशन? काय करणार? ॲसिडचे 2 प्रकार पडणार, एक स्ट्रॉंग ॲसिड, बेसचे 2 प्रकार पडणार, एक स्ट्रॉंग बेस, वीक बेस. कळलं का?
स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड वीक बेस. ठीक आहे. सो स्ट्रॉंग बेसिस, मग स्ट्रॉंग बेसिसमध्ये कोण, आता तर बेसिस पाहिले आपण, बेसिसचे बरेचसे नावं पाहिले. नावं लक्षात राहिले सगळ्यांच्या, मग अशी आता बेसिस जे पाहिले नावं लक्षात राहिले का, त्याचे फॉर्म्युले पण लक्षात ठेवायचे का. हां, तर आता स्ट्रॉंग बेस म्हणून कोण कोण काम करणार. हां, सोडियम हायड्रॉक्साईड अँड पोटॅशियम हायड्रॉक्साईड. का बरं त्यांना स्ट्रॉंग का म्हटलं, वाय इट इज सो, बिकॉज the bases which give more number of hydrogen ion, hydroxide ion, the bases which gives more number of hydroxide ions, ज्यांच्यामधून जास्तीत जास्त हायड्रॉक्साईड आयन्स तयार होतात, दॅट इज टर्म टू बी अ स्ट्रॉंग बेसिस इन ॲक्वियस सोल्युशन. पण कधी तयार होतील ते, इन वॉटर, आहे का नाही. बेसिस किती स्ट्रॉंग असो, पाणी नाही मिळालं तर ते ॲक्टिव्ह होतील का, नाही. सो द बेसिस विच गिव्स मोर नंबर ऑफ हायड्रॉक्साईड आयन इन ॲक्वियस सोल्युशन इज कॉल्ड ॲज स्ट्रॉंग बेसिस. म्हणजे थोडक्यात बेसिसची सुद्धा ॲक्टिव्हिटी जर आपल्याला पाहिजे असेल तर ती ॲक्टिव्हिटी त्यांची कुठं पाहायला मिळते, इन केस ऑफ द वॉटर. म्हणजे थोडक्यात एजंट शिवाय काही होणार नाही आहे, इथं एजंट लागणारच आहे का नाही. ॲसिडला जसं एजंटची गरज होती त्याची ॲक्टिव्हिटी दाखवण्यासाठी, तसे बेसिसला सुद्धा त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी कशाची गरज आहे, एजंटची. ठीक आहे. बरं, नेक्स्ट एक्झाम्पल लिहिलेत मी याच्यामध्ये. सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, याच्या पुढचं राहिलं आमचं अमोनियम हायड्रॉक्साईड. हां राहिलं, त्याच्यामुळं OH लावायचं राहून गेला त्याच्यात. बरं, लुक ॲट द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. सोडियम हायड्रॉक्साईडसाठी एक मस्तपैकी रिॲक्शन पाहूयात आम्ही. AQ लावलं आहे रे, म्हणजे प्लस H2O लिहिण्याची काही गरज आहे का, काही गरज नाही आहे. याचा अर्थ सोडियम हायड्रॉक्साईड आम्ही ऑलरेडी पाण्याबरोबर ते रिॲक्ट करून त्याचं काय केलेलं आहे, ॲक्वियस सोल्युशन मिळवलं आहे. ॲक्वियस म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडला जर वॉटरमध्ये टाकलं, हे असं नको असेल तर मला खाली लिहावं लागेल NaOH प्लस H2O, चालेल की नाही. हां, असं जर झालं तर Na वरती कोणता चार्ज येणार, OH वरती कोणता चार्ज येणार. बरं, पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स तयार झाले का रे. ओके, सो हे एक प्रकारचे कॅरियर आहेत का, इलेक्ट्रिसिटी फ्लो होईल का, होईल की नाही. अरे चार्जेस तयार झालेत, बरोबर. ठीक आहे. हां, वीक बेसिस. हां, मग आता वीक बेसिसमध्ये हा NH3OH राहिलं तिथं, अमोनियम हायड्रॉक्साईड, अमोनियम हायड्रॉक्साईड NH3OH ट्वाईस आहे. ते OH ट्वाईस आहेत. झालं. बरं, वीक बेस. आता वीक कोणाला म्हणणार, स्ट्रॉंगच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. तिथं मोर नंबर होतं, तिथं काय होतं, मोर नंबर ऑफ हायड्रोजन आयन, हायड्रॉक्साईड आयन. इथं काय आलं रे, द बेसिस विच गिव्स लेस नंबर ऑफ हायड्रॉक्साईड आयन, लेस नंबर ऑफ हायड्रॉक्साईड आयन्स इन ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन बनवताना यांच्यामध्ये काय होतात, कमी प्रमाणामध्ये हायड्रॉक्साईड आयन तयार होत आहेत, पण खूप कमी होत आहेत, आहे का नाही. विचार ते तयार करतात पण थोडेसेच. एक्झाम्पल कोण आहे रे, लुक ॲट दॅन NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईडच आहे. ठीक आहे, तोही तसाच आहे, हाही तसाच आहे. NH4OH काय होतं आहे अमोनियम हायड्रॉक्साईडच्या बाबतीत, लुक ॲट देम. त्याचं जर ॲक्वियस सोल्युशन बनवलं तर याच्यावरून नाही कळत आपल्याला की सर ते स्ट्रॉंग आहे की वीक आहे, आम्हाला याच्यावरून नाही कळत, आम्हाला पण नाही कळत, तुम्हाला नाही, आम्हाला पण नाही कळत. हे ॲक्च्युली प्रॅक्टिकली करून पाहिल्याच्या नंतर लक्षात येणार आहे. पण एक गोष्टी कळते आहे की अमोनियम हायड्रॉक्साईडला पाण्यामध्ये डिझॉल्व करायला लागलं की डिझॉल्व करायला लागल्याच्या नंतर NH4+ आयन तयार होणारच आहेत, OH- आयन तयार होणारच आहेत. पण हे तयार व्हायला वेळ खूप लागतोय. वेळ कसा लागतोय, खूप जास्त लागतोय. स्लोली चाललेली प्रोसेस आहे. मग हे स्ट्रॉंग आहे का वीक आहे, वीक बेस आहे. कळलं का, हे कसे आहेत, वीक बेसेस आहेत. हां, कशावरती, हां हां कंडिशन कुठं, याच्यावरती. बरं बरं, हां ठीक आहे. काही रिॲक्शनला कॅटलिस्टची गरज आहे. आता हे बेसिस आहेत ना, त्यांना रिॲक्शन करण्यासाठी काही गरज नाही आहे. का बरं, कारण हे ऑलरेडी स्ट्रॉंगवालं आहे. स्ट्रॉंगवालं नुसतं पाण्यात टाकलं का इझिली ते काय करतं, रिॲक्शन कंप्लीट करतं विदाऊट एनी कॅटलिस्ट, त्याला गरज नाही आहे. हां, कॅटलिस्ट म्हणून वॉटर ॲड करतात असं नाही आहे. कॅटलिस्ट म्हणून ठराविक प्रकारचेच एलिमेंट्स ॲड केले जातात त्यामध्ये प्लॅटिनम असेल, झिंक असेल, ओके, मॅग्नेशियम ऑक्साईड असेल, यासारखे ठराविक जण आहेत ज्यांना कॅटलिस्ट म्हणून आपण युटिलाइज करू शकतो. याच्यात H+ आयन, NH4+. हां, नाही नाही तसं नाही, याच्यावरती चार्ज आल्यामुळे नाही, हे तयार झालेत पण कमी तयार झालेत, म्हणजे स्लोली. तू म्हणता सर इथंही एकदाच दिसतं, इथंही एकदाच दिसतंय, मग हे कसं काय म्हटलात. हे म्हणूनच सांगितलं की रिॲक्शनवरून नाही कळत की कोण स्ट्रॉंग आहे कोण वीक आहे, त्यांच्या तयार होण्याच्या प्रोसेसवरून. ज्यावेळेला आपण सोडियम
सोडियम हायड्रॉक्साईडवरती प्रयोग करतो ना, त्यावेळेला सोडियम हायड्रॉक्साईड काय करतं, पाण्यात अगदी विदिन अ सेकंड, अगदी थोड्या वेळातच ते लगेच डिझॉल्व्ह होऊन जातं. याच्यावरून कळलं की हे स्ट्रॉंग आहे. आणि याला जर टाकलं ना पाण्यामध्ये, हे अगदी स्लोली मिक्सअप होतं, स्लोली मिक्स होतं आणि OH मायनस तयार व्हायला एका वेळ जादा घेतं. OH मायनस तयार व्हायला वेळ जादा लागला म्हणून याला वीक बेस म्हटलंय. याचा बिचारायचं काही एक रोल नाही याच्यात. याच्यात नुसता एक सेपरेट हायड्रोजन आयन आहे का रे, तो जोडून आलाय ना. हायड्रोजन आयन जर सेपरेट आला तर ॲसिड. कळलं काय म्हटलं मी, H+ एकटा आला तर ॲसिड, किंवा H3O+ आयन आला तर ॲसिड. कळलं का. त्याला जर पार्टनर चिटकून आला तर तो ॲसिड नाही आहे. कळतंय का. इथं हायड्रोजनला कोण चिटकून आलाय, नायट्रोजन. मग तो ॲसिड आहे का, अजिबात नाही यार, नाही. तो कसला ॲसिड, एकटा आला तरच ॲसिड म्हणणार आम्ही त्याला. पॉईंट क्लिअर आहे, लक्षात आले दोन्ही रिॲक्शन्स. ठीक आहे, ओके. लेट्स कम टू द नेक्स्ट वन, प्रॉपर्टीज ऑफ बेसिस. बरं, आय थिंक वी हॅव टू स्टॉप हिअर राईट नाव. पुढचं लेक्चर आहे, त्यामुळे आपण नेक्स्ट लेक्चरला याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या डिटेलमध्ये आपण एक्सप्लेनेशन करूयात. ठीक आहे, ओके. दॅट्स इट फॉर टुडे.